आत्मवंदन सर्वांना. शुभ सकाळ. तर आपला जो काही दासबोध वाचनाचा कार्यक्रम चालू आहे त्याच्यामध्ये सर्वांचं स्वागत. सर्वप्रथम ब्रह्मांडीय ऊर्जेला धन्यवाद आणि आत्मवंदन. विहंगमच्या प्लॅटफॉर्मला धन्यवाद. विमंगल मॅडमना धन्यवाद. आपल्या सर्वांच्या ग्रुप एनर्जीला धन्यवाद. आणि तुम्हाला सर्वांना धन्यवाद, तुम्ही सकाळी इतक्या लवकर उठून हा कार्यक्रम अटेंड करताय त्यासाठी. धन्यवाद सर्वांना. तर आज आपण बघूयात 9वा समास, दशक 6वा देवशोधन आणि समास 9वा सार शोधन. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. तर हा जो 9वा समास आहे त्याचं नावच आहे सार शोधन. म्हणजे जो आपण सारांश म्हणू किंवा गाभा म्हणू, तर तो सार कसा शोधायचा त्याच्याशी रिलेटेड हा समास आहे. तर समास जो आहे तो हा यामध्ये सांगितले की 7व्या समासामध्ये श्री समर्थांनी उपासनेचे महत्व सांगताना स्वतःच्या उपासनेचे थोडक्यात पण अति सारमय वर्णन केले आहे. आता आपण प्रत्येक ओवी घेत नाहीये, त्यामुळं त्या समासात जे काही 7व्या समासात समर्थांनी उपासनेचं सांगितलंय त्याच्यात त्यांनी स्वतःची उपासना, रामाची उपासना त्यांनी जी काही केली त्याचं थोडक्यात वर्णन केलेलं होतं. तर ते आपण काय पूर्ण सगळं घेतलेलं नाहीये, तर इथं त्याचा उल्लेख केलेला आहे. तर या समासात स्वतःच्या आत्मानुभवाचे तसेच थोडक्यात पण अतिरहस्यपूर्ण वर्णन ते करीत आहेत. श्री समर्थ असे निसंशयपणे सांगतात की संसार न सोडता व प्रपंचाचा व्याप न टाकता माणूस केवळ सूक्ष्म विचाराने आत्मज्ञान अनुभवू शकतो. त्यांनी स्वतः याचा अनुभव घेतला. याच जन्मामध्ये मनाने संसारामधून अलग होऊन स्वस्वरूपाकार होऊन जाता येते. इतकेच नव्हे तर देहीच विदेही दशा भोगता येते. निर्गुण देवाशी अनन्यपणाने राहता येते. परंतु सर्वात कमाल म्हणजे सर्व काही करून पुन्हा आपले अकर्तेपण जसेच्या तसे शाबूत ठेवता येते. बघा यांनी काय सांगितलं थोडक्यात, की संसार प्रपंच न टाकता आपण आत्मज्ञान अनुभवू शकतो. आणि त्यांनी स्वतः याचा अनुभव घेतला. मग आता तुम्ही म्हणाल त्यांनी तर लग्न थोडीच केलं होतं, लग्न नव्हतं केलं त्यांनी, बरोबर. पण तरीही संसार आणि प्रपंच न सोडता त्यांनी कसं काय हे आत्मज्ञान अनुभवलं किंवा त्यांनी जे लिहिलंय त्याच्यावर आपण म्हणू शकतो, म्हणजे आपले प्रश्न येऊ शकतात, की कसं काय बाबा, की त्यांनी संसार तर केला, म्हणजे आपल्या दृष्टीनं संसार म्हणजे काय लग्न, मुलं आणि हे सगळं. पण त्यांनी संसार कोणाचा केला? त्यांनी विश्वाचा संसार वाहिला. हे आपण ऐकलंय, माहिती आहे आपल्याला. तर ते हे जे काही ज्ञान आहे, सूक्ष्म ज्ञान, ते प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी रोज दारोदारी फिरून जे आपण निरूपण म्हणू किंवा जे त्यांना प्राप्त झालेलं आत्मज्ञान आहे, ते स्वतः सगळीकडे फिरून देत होते. ते त्यांनी म्हणजे आपल्या ज्या काही सुखसोयी आहेत संसारातल्या, त्याचा त्याग म्हणा किंवा त्या सोडून म्हणजे ते जे काही भिक्षा मागून ते स्वतःचा उदरनिर्वाह करायची, ती भिक्षा पण मागितल्यानंतर ना, ती आहे तशी न खाता ती जाऊन ते आधी नदीजवळ म्हणजे त्या गावातल्या नदीवर वगैरे जाऊन ते धुवायचे आणि मग खायचे. का? तर ही देहबुद्धी आपण बघितलं मागच्या समासापर्यंत, की देहबुद्धी किती आड येऊ शकते आपल्या या साधनेच्या, हे त्यांना खूप चांगल्या पद्धतीने माहिती होतं. म्हणून ते काय करायचे, की ही देहबुद्धीला त्या अन्नाची पण चटक नको लागायला. म्हणून ते म्हणजे खूप सुरुवातीला तर त्यांना खूप त्रास झाला. भिक्षा पण द्यायचं नाही कोणी. मग जसं-जसं त्या सगळ्या गोष्टीतनं ओव्हरकम करून पुढे गेले, तसं-तसं भिक्षा त्यांना जशी-जशी म्हणजे त्यांची ख्याती होत गेली, तसं-तसं जेव्हा-जेव्हा ते भिक्षा मागायला जायला लागले, तेव्हा त्यांना खूप चांगले-चांगले अन्नपदार्थ दिले गेले. म्हणजे खीर म्हणा किंवा खूप पंचपक्वान्नातल्या ज्या काही गोष्टी आहेत, त्याही दिल्या जायच्या. तेव्हा ते काय करायचे, नदीजवळ जाऊन म्हणजे कुठलाही अन्नपदार्थ साधा जरी दिला आणि पंचपक्वान्नातला जरी दिला, तरी ते नदीजवळ जाऊन तो पूर्ण धुवायचे आणि मग खायचे. का तर ती चव जी आहे, जी आपल्या देहबुद्धीला आवडणारी, जिभेला आवडणारी, त्यांनी आधीच सांगितलं देहाचे चोचले कितपत पुरवायचे ते आपल्या हातात आहे ना. दृढ निश्चय मनाचा जर केला आपण, तर आपल्याला अशक्य असं काहीच नाही आहे. मग तो दृढ निश्चय व्हायला पाहिजे, मग देहबुद्धीचं जे काही नाटक असतं किंवा जे काही असतं ते आड येत नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आधी. तर ते त्यांना चांगलं माहीत असल्यामुळे ते काय करायचे, जी काही भिक्षा मिळालेली असायची ती धुवून मग अन्न प्राशन करायचे, घ्यायचे, खायचे.
तर अशा पद्धतीनं त्यांना संसारात, प्रपंचात म्हणजे हे सगळं कार्य करत असतानाही त्यातनं अलिप्त राहून हे जे काही आत्मज्ञान आहे ते अनुभवू शकले आणि स्वतः त्यांनी त्याचा अनुभव घेतला. आणि त्यांनी सांगितलं, की या संसारामधनं वेगळं होऊन स्वस्वरूपाकार होऊन जाता येतंय. नाही असं नाही, करता येते. जर आपण ठरवलं, दृढ निश्चय केला मनाने आपल्या, तर आपल्याला सगळं काही करणं शक्य आहे. आणि त्यांनी सांगितलं, की सर्वात कमाल म्हणजे सर्व काही करून पुन्हा आपले अकर्तेपण जसेच्या तसे शाबूत ठेवता येते. हे त्यांनी म्हणजे कंपल्शन नाही सांगितले करा म्हणून, पण त्यांनी सांगितलं, की आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे आपण सर्व काही करून अकर्तेपणा जसाच्या तसा आपल्याला शाबूत ठेवता येतो. जे की अवघड गोष्ट आहे. बरोबर? की सगळं करायचं आपण आणि मी केलं नाही हा अकर्तेपणात राहायचं. हे नाही जमत. तर हा अकर्तेपणा आपल्याला शाबूत ठेवता येतो आणि तो आला पाहिजे. तरच आपण या देहाच्या पलीकडं किंवा सूक्ष्मापर्यंत पोहोचू शकणार आहे. जे आपण कालपर्यंत किंवा जो आपण हा समाज देव शोधायचा आपल्याला. देव शोधायचा म्हणजे त्या परमात्म्यापर्यंत पोहोचायचंय, परब्रह्मापर्यंत पोहोचायचंय, सद्गुरू सोबत राहायचंय. तर हे सगळं करायला जे काही साधना म्हणू आपण, ज्या काही स्टेप्स आहेत, पद्धती आहेत, त्यामधली एक स्टेप अशी आहे, की करुण अकर्तेपणा जो आहे, तो आपल्याला अंगी बाणवायला पाहिजे. का तर त्यामुळे अहंकार जे 8 अवगुण सांगितलेत, त्यातला तो अहंकार, मीपणा, कर्तापणा जो आहे, तो जितका म्हणजे तो खूप शेवटी जातो असं म्हणतात. तर ते जमलं पाहिजे. तर हे करता येतं असं त्यांनी सांगितलंय. तर आपल्या या विश्वामध्ये सगुण व निर्गुण, दृश्य व अदृश्य, स्थूल व सूक्ष्म, विशेष व सामान्य, माया व ब्रह्म, असार व सार एकत्र बसतात. जीवनात प्रत्येक ठिकाणी असार सांडून सार घ्यावे लागते. असार वरवरचे कवच असते, तर सार अंतरंगातील रहस्य असते. असार आणि सार या दोहोंचे लक्षण निश्चित करणे हेच माणसाच्या बुद्धीचे खरे काम आहे. मग आपल्याला माणसाला वेगळं असं बाकीच्यांपेक्षा काय दिली आहे? बुद्धी दिली. तर त्या बुद्धीचं खरं काम काय आहे ते त्यांनी सांगितलं, की सार आणि असार यातला जो भेद आहे, तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. आता आपण या संसारात आलो किंवा पृथ्वीवर जन्माला आलो, तर इथे दोन्ही गोष्टी आहेत. द्वैत, अद्वैत, सार, असार, दृश्य, अदृश्य, सगुण, निर्गुण, विशेष, सामान्य, माया, ब्रह्म सगळं आहे. हे सगळं एकत्रच असणार आहे. पण त्यातलं असार सांडून सार घ्यायला पाहिजे. आणि ते असार जे आहे ते वरवरचं कवच आहे म्हटलं ते. आणि सार जो आहे, गाभा जो आहे, तो अंतरंगातील रहस्य आहे. आणि ह्या दोघांमधलं जे काही सार असार मधलं जे लक्षण आहे, ते निश्चित किंवा अ, ओळखणं किंवा त्याचा भेद करण्याचं जे काही खरं खरं काम आहे ते आपल्या बुद्धीचं आहे. तिथे बुद्धी वापरायला आली पाहिजे, जे की आपण सुरुवातीलाच दशकाच्या सारांशामध्ये सांगितलं. विवेकाच्या बुद्धीचा वापर, विवेकपूर्ण किंवा विवेकानं बुद्धीचा वापर झाला पाहिजे आणि श्रद्धेनं साधना किंवा उपासना झाली पाहिजे. ही त्या रथाची 2 चाकं सांगितली. त्यातला एक जो काही भाग आहे, तो म्हणजे बुद्धीचा वापर करून, विवेकाचा वापर करून सार आणि असार मधला भेद निश्चित करता आला पाहिजे. यासच सारासार विचार म्हणतात. समासाचं नाव काय आहे? सार शोधन. मग याच्यात समर्थांनी सांगितलंय, की सारासार विचार कशाला म्हणतात किंवा कसा शोधायचा तो सार? हा विचार केल्यावर साराच्या नादी लागून असाराच्या तावडीतून सुटण्याच्या धडपडीला परमार्थ साधना म्हणतात. परमात्मा दृश्यावेगळा खरा, पण दृश्याला तो अंतर्यामी रूपाने व्यापून राहतो. संतांच्या संगतीमध्ये राहून तो गुप्त परमात्मा शोधून काढण्यास शिकावे. बघा म्हणजे आपण कितीही एकट्याने साधना केली, तरी म्हणतात ना, की गुरुची जोड लागते त्याला. गुरुच्या ऊर्जेचा किंवा गुरुचा वरदहस्त असावा लागतो. तर ती फलप्राप्ती होते. तसं जरी आपण कितीही साधना केली, असार शोधलं, विवेक बुद्धी वापरली, तरी संगत जी आहे ती संतांच्या संगतीमध्ये राहून गुप्त परमात्मा शोधून काढायला शिकायचं हे इथे त्यांनी लिहिलेलं आहे.
म्हणजे संतांची संगत म्हणजे सज्जन संगत ते पण तितकंच महत्वाचं आहे. एकटंच सगळं करत बसू आणि खूप सारे ग्रंथ वाचू, त्यातनं विवेकानं, बुद्धीनं सार शोधून काढू, त्याचा गर्भितार्थ घेऊ, तसं वागण्याचा प्रयत्न करू. पण तरीही सज्जन संगती किंवा संतांची संगत खूप महत्वाची आहे आणि त्यांच्या सहाय्यानं आपण गुप्त परमात्मा शिकू शकतो. त्यासाठी ती महत्वाची. हे या समासाच्या सारांशामध्ये शेवटचं वाक्य सांगितलेलं आहे. तर याच्यात समर्थांनी परत आत्मस्वरूप किंवा त्याचे ज्ञान करून देणारा परमार्थ गुप्त असतो, अदृश्य असतो. जे खरे जाणते असतात ते आत्मरूपी गुप्त धन शोधून काढतात. जसं समर्थाने म्हटलंय की असार म्हणजे वरवरचं कवच झालं आणि सार म्हणजे आतमधला गाभा झाला. तर तो सार जो काही आहे तो अंतरंगातलं रहस्य जे काही आहे ते आपल्याला जाणायचं आहे. तर हे अदृश्य जे काही आहे म्हणजे आपण बघितलं की दृश्य इंद्रियांना जे दृश्य दिसतं ते आपण खरं मानून गेलोय. पण खरं तर ते खरं नाही आहे. पण इंद्रियांनी त्यांना खरं मानलंय कारण दिसतंय ना आपल्याला दृष्टीला म्हणून त्याला खरं मानलंय. तर अदृश्य जे आहे ते शोधता आलं पाहिजे. ते अदृश्य जे आहे ते गुप्त रहस्य आहे आणि आत्मस्वरूप किंवा त्याचं ज्ञान करून देणारा हा परमार्थ आहे तो गुप्त असतो म्हणून सांगितले, अदृश्य असतो. जे खरे जाणते असतात ते आत्मरूपी गुप्त धन शोधून काढतात. मग त्यांनी इथे उदाहरणं पण दिलेत की एका श्रीमंत माणसाने खूप द्रव्य गुप्तपणे ठेवले आहे. त्याच्या नोकरांना ते माहीत नसते. घरात बाहेर दिसणारी संपत्ती तेवढी त्यांना माहीत असते. त्या धनिकाने पुष्कळ द्रव्य लपवून ठेवलेले असते. त्या मानाने थोड्याच वस्तू उघड दिसतात. त्याचप्रमाणे दृश्याच्या आतमध्ये जो खरा मी आहे त्याचा शोध शहाणे लोक घेतात. दृश्य साठवणे हा स्वार्थ खोटा तर अदृश्य मी पाहणे हा स्वार्थ खरा समजावा. आता इथं मी पाहणे हा स्वार्थ खरा शोधाचा. मी म्हणजे कुठला? अहंकारातला मी नव्हे, ब्रह्माचा मी, जो आतमधला अदृश्य स्वरूपातला निर्गुण निराकार निश्चळ सार असा मी म्हणजे तो ब्रह्म जो आहे तो शोधायला सांगितले. मग इथं जो दृश्य साठवलेला स्वार्थ जो आहे तो खोटा आहे, तो अदृश्य आहे सांगितलं. म्हणजे मीपणा किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते सगळं अदृश्य आहे. पण त्याच्या आतमधला मी जो खरा आहे, मी म्हणजे कोण? आपला ब्रह्म. इथे पुन्हा गफलत नाही करून घ्यायची कारण दासबोधात आहे ना दोन्ही बाजूंनी गोष्टी सांगितल्यात. सार ते शोधून निघावे, असार ते जाणून त्यागावे असं सांगितलं. मग यातला सार आपल्याला व्यवस्थितपणे समजून घेता आला पाहिजे. जसं मागच्या समासात पण श्रीकृष्णांचं उदाहरण देताना श्रीकृष्ण एकच वाक्य दोन्ही बाजूंनी सांगतायत. हा प्रश्न होता अज्ञानी माणसाचा. त्याच्यावर उत्तर समर्थाने खूप समर्पक दिलेली उदाहरणं समर्पक दिली होती. तसंच इथे मीचा जो अर्थ आहे तोही आपल्याला योग्य पद्धतीने घ्यायचा आहे. तर मी पाहणे हा स्वार्थ करा समजावा म्हणून सांगितलंय. जो दृश्य साठवण्याचा स्वार्थ आहे तो खोटा आहे. तर हे मायामय दृश्य जगत सगळेच लोक पाहत असतात पण ज्यांना सारासार विचार माहीत असतो त्यांना दृश्याच्या अभ्यंतरीचे आत्मस्वरूप समजते. सारासार विचार काय ते समर्थाने सांगितलं बरोबर. बुद्धीचा विवेकाचा उपयोग करून सार आणि असार यातला भेद करता आला पाहिजे. यालाच सारासार विचार म्हटले समर्थाने. तर हा सारासार विचार ज्यांना माहीत असतो ते अभ्यंतरीचे आत्मस्वरूप समजून घेऊ शकतात. एका माणसाने एक मोठा लांब लांब रुंद खड्डा तयार केला व त्यात पाणी सोडले. सामान्य लोक म्हणतात की पाण्याने तळे भरले आहे. परंतु तळ्याच्या बुडाशी द्रव्य ठेवले आहे ही गुप्त गोष्ट फक्त चतुर व जाणत्या पुरुषालाच कळते. त्याचप्रमाणे ज्या पुरुषांपाशी ज्ञानाचे सामर्थ्य असते त्यांना परमार्थ बरोबर ओळखता येतो. हे सामर्थ्य ज्याच्यापाशी नसते त्यांना दृश्य पदार्थ गोळा करण्यातच आपला स्वार्थ साधतो असे वाटते. जगात सार व असार दोन्ही आहेत. भाग्यवान पुरुष सार सेवन करतात तर भाग्यहीन पुरुष असार सेवन करतात. बघा जो ज्ञानी आहे ना त्याला सार शोधता येतं, गुप्त ज्ञान शोधता येतं आणि ते कुठे आहे काय आहे ते कळतं. आणि जो अज्ञानी आहे असार बघून त्याला खरं वाटतंय तो ज्ञानहीन म्हटलेला आहे. भाग्यहीन पुरुष असं म्हटलंय. आता इथे पुरुष हा उल्लेख केलाय. मग आपण स्त्रिया काय पुरुष नाही आहेत का? किंवा आपल्याला काय त्यांनी कन्सिडर केलं नाहीये का? असं आहे काही ते नाही. आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीरात दोन्ही तत्व आहेत. पुरुष तत्वही आहे, स्त्री तत्वही आहे. त्यातल्या पुरुष तत्वाला उद्देशून समर्थ सांगताय. मग इथे आपल्याला आपण जो काही दासबोध वाचतोय, दासबोधात लिहिलेली जे काही शब्द आहेत ते
आता 1581 साली लिहिला गेलाय, बरोबर. त्या दृष्टीने तेव्हाच्या माणसांना किंवा तेव्हाच्या चेतनेच्या क्षमतेनुसार शब्द वापरलेले आहेत. तर आत्ताची चेतना आपण वाढवतोय आपली, बरोबर. 5D आणि पुढचे जे काही डायमेन्शन्स आहेत किंवा आपल्या चेतनेचा जो काही स्तर आपल्याला आपण वाढवतोय आपली साधना करून, ध्यान करून, त्यानुसार आपल्याला यातला सारासार घ्यायचा आहे. तर इथं काय सांगितलंय, की भाग्यहीन आणि भाग्यवान पुरुष जे काही आपण म्हणजे स्त्री पुरुष हा वरचा टोचाचा भाग झालाय. ते इथं जो उल्लेख करतायत तो आतल्या साराचा करतायत. मग भाग्यहीन भाग्यवान पुरुष म्हणजे आपल्या आतमधला तो ब्रह्म, त्याचा उल्लेख इथं केलाय. तर हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. जेव्हा आपण वाचतोय, ऐकतोय ना, तर नुसतं ऐकायचं किंवा वाचायचं नाही. सारासार विचार, सारासार विवेक बुद्धी, सदविवेक बुद्धी वापरता आली पाहिजे. तर अशा पद्धतीने हा समास 9वा झाला. तर समास 10वा आहे अनिर्वाच्य निरूपण. तर यात काय सांगितले समर्थांनी, की मानवी ज्ञान शब्दरूपाने व्यक्त करता येते. ब्रह्मज्ञान माणसाला होणारे ज्ञान आहे खरे, परंतु त्या ज्ञानाची पातळी अतिमानवी असल्याने शब्दरूपाने ते सांगता येत नाही. म्हणून त्यास अनिर्वाच्य म्हणतात. तर इथं आता अनिर्वाच्य निरूपण समासाचं नाव आहे, 10वा समास. दशक 6वा देवशोधन आणि समास 10वा शेवटचा जो आहे तो अनिर्वाच्य निरूपण आहे. तर इथं समर्थ म्हणतात, की मानवी ज्ञान जे आहे ते शब्दरूपानं व्यक्त करता येते, पण जे ब्रह्मज्ञान आहे, ते आत्म्याचं जे काही ज्ञान आहे, आपल्या आतमधलं जे ज्ञान आहे, ते ज्ञान आहे, ते खरं ज्ञान, ती ज्ञानाची अति मानवी पातळी असल्यामुळे ते शब्दरूपाने सांगता येत नाही. ते अनुभवावंच लागतं. तर हे अनुभवल्यावरच कळतं. तर ते आपल्याला कळलं, कसं कळलं पाहिजे? सारासार विचार आधी आपल्याला करता आला पाहिजे. विवेक बुद्धी वापरता आली पाहिजे आणि मग आपण ते जे काही अतिमानवी शब्दरूपानं न सांगता येणारं ज्ञानाची जी पातळी आहे ब्रह्मज्ञानाची, म्हणजे काय? ध्यान करून, साधना करून ऊर्जेची पातळी वाढवायला लागेल आपल्याला. आणि जेव्हा ऊर्जेची पातळी वाढेल आपल्या, तेव्हा आपल्याला सारासार करता येणार आहे, सारासार विचार. तेव्हा आपल्याला गुप्त धन, गुप्त ज्ञान, अंतर्रहस्य जे काही अंतरंगातील रहस्य आहेत, आत्म्याचे रहस्य आहेत, गुप्त ज्ञान जे आहे ते कळायला लागणार आहे. त्यासाठी आत्ता आपण हायर एनर्जीच्या गोष्टी, पुढच्या गोष्टी ऑलरेडी शिकलेलो आहे. तर त्या दृष्टीने इथे अर्थ घ्यायचा झाला तर आपल्याला ऊर्जा वाढवावी लागणार आहे. साधना वाढवावी लागणार आहे आणि साधना नुसती करून चालणार नाही. आधीच्या 9व्या समासात सांगितलं, की सज्जन सांगत्यही तितकंच महत्वाचं आहे. सद्गुरूही असणं तितकंच महत्वाचं आहे. आता आपल्याला सद्गुरू माहित झाला. त्या सद्गुरूची सतत संगत असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. जी आपली ऊर्जा, हायर एनर्जी कायम ठेवायला मदत करणार आहे. मग त्या सद्गुरू म्हणजे आपला श्वास म्हटलाय, पण त्या श्वासासोबत अखंड राहता आलं पाहिजे. तो सराव, तो सारासार विवेक बुद्धीनं केलेला विचार, त्या विचारासोबत दृढ निश्चय करून अखंडपणे त्याच्यात राहता आलं पाहिजे. आणि जेव्हा आपण त्याच्यात राहू तेव्हा आपल्याला ती हायर ऊर्जा अखंडपणे ठेवता येणार आहे, आत्मसात करता येणार आहे. त्याच्यात आपण मेंटेन राहणार आहे. आणि जेवढी आपण त्या ऊर्जेत, हायर ऊर्जेत मेंटेन राहू, तेवढं आपल्याला हे सारासार विचार करणं, गुप्त रहस्य जाणणं आणि आत्मशोध घेणं, आत्मज्ञान, स्वस्वरूप अनुभवता येणार आहे. इथं काय सांगितलंय, की जे अतिमानवी असल्याचं जे काही ज्ञानाची पातळी आहे, ती शब्दरूपानं सांगता येत नाही. जी की मानवी ज्ञान शब्दरूपानं सांगता येतं. मग ह्याच्यात मानवी ज्ञान म्हणजे कुठलं? की जी काही पुस्तक वाचन म्हणा किंवा मानवाच्या क्षमतेनं त्यानं तयार केलेलं साहित्य म्हणू आपण. ते आहे ते शब्दरूपाने व्यक्त करता येतं, समजून घेता येतं. पण अमानवी, अतिमानवी ज्या गोष्टी आहेत त्या शब्दरूपाने सांगता येत नाहीत. त्या अनुभवाव्याच लागतात. इथं कितीही सांगितलं, की ध्यान केल्याने काय होतं, काय नाही. तरी जोपर्यंत आपण स्वतः ध्यान करत नाही, तोपर्यंत त्याची अनुभूती मिळणार नाही. कारण ती अतिमानवी लेव्हलची ज्ञानाची पातळी आहे. तर ही अतिमानवी ज्ञानाची पातळी जी आहे, ती अनुभवायची असेल, तर ती आपल्याला स्वतःला करावी लागेल, मगच अनुभवता येणार आहे. नुसतं ऐकून होणार नाहीये. तर श्रवण महत्वाचं आहे, सज्जन सांगत्य महत्वाचं आहे, सद्गुरूंचा हात, वरदहस्त असणंही महत्वाचं आहे. पण त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचा आपला निश्चय. जे काही आपण करायचं ठरवणार आहे,
निश्चय जो आहे आपला, तो त्याच्यापेक्षाही जास्ती महत्वाचा आहे. आणि तो जेव्हा आपण करू, तेव्हा ही अतिमानवी रूपातली ज्ञानाची पातळी आहे ती आपल्याला अनुभवता येणार आहे. आणि त्या अतिमानवी ज्ञानाच्या पातळीलाच अनिर्वाच्य असं म्हटलेलं आहे. जे या समासाचं, शेवटच्या समासाचं नाव अनिर्वाच्य निरूपण आहे ते. अनिर्वाच्य म्हणजे आपण वाचेद्वारे सांगूच शकत नाही ते. ते अनुभवण्याचीच गोष्ट आहे. तर नावातच याचे अर्थ आहेत, त्यानुसारच समासाचा सार आहे. तर सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधक स्वतःचा शोध घेऊ लागतो. या शोधात प्रथम देहबुद्धीचा मी खरा नाही हे त्याच्या नजरेस येते. त्यानंतर हृदयात राहणारे स्वस्वरूप त्याच्या अनुभवास येते. बघा आता इथे स्टेप सांगितलेत, पायऱ्या सांगितलेत, की कधी आपल्याला स्वतःचा शोध घेता येणार आहे किंवा येऊ लागतो. तर पहिला जो काही पहिली पायरी आहे, त्याच्यात सांगितलं जेव्हा आपण हे गुप्त रहस्य जाणायला लागतो, अतिमानवी ज्ञानाची पातळी जी आहे ती जाणायला लागतो, त्यातली पहिली पायरी ही आहे, की या शोधात आपण जेव्हा स्वतःचा साधक स्वतः शोध घेऊ लागतो, तेव्हा या शोधात पहिली पायरी म्हणजे की देहबुद्धी जी आहे ती खरी नाही आहे हे त्याला समजते. मग पहावे आपणासी आपण. आपण आहे का? पहिली पायरी क्रॉस केलेली आहे का? हे आपल्याला बघायचं आहे. ही पहिली पायरी सांगितली की देह बुद्धीचा मी खरा नाही. हे पहिल्यांदा नजरेस येतं, म्हणजे समजतं. ही पहिली पायरी आहे. तर आपण ती पार केली आहे का बघायचं. आता देहबुद्धी म्हणजे काय हे काल सांगून झालेलं आहे. की आपण अजूनही देहबुद्धीत अडकलेलो आहे का? ज्यांना माहित नाही त्यांनी किंवा ज्यांना आठवत नाही त्यांनी परत बघा कालचं रेकॉर्डिंग. तर का हे करायचंय सगळं पुन्हा? हे का श्रवण करतोय आपण? का दासबोध वाचतोय? का समजून घेतोय? तर याच्यात आपल्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत आहेत. आणि ते अतिमानवी लेव्हलचं ज्ञान जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला हे श्रवण करणं भाग आहे आणि केलं पाहिजे. तर आपल्याला त्या अतिमानवी पातळीच्या ज्ञानाची ओळख आणि अनुभव मिळणार आहे. तर इथं सांगितलं की पहिली पातळी आहे ती देहबुद्धी खरी नाही आहे हे पहिला कळतं. त्याच्यानंतर हृदयात राहणारे. बघा मनात नाही सांगितलंय, हृदयात. आता आपल्याला जर विचारलं मन कुठे आहे? आता आपल्याला हृदय कुठे आहे म्हटलं तर माहिती आहे. मेंदू कुठे आहे म्हटलं तर माहिती आहे. फुफ्फुसं कुठे आहेत म्हटलं तर माहिती आहे. आतडं किंवा किडनी कुठे आहे म्हटलं तर माहिती आहे. पण मन कुठे आहे म्हटलं तर माहिती आहे का आपल्याला? पण तरी आपलं सगळं रहाटगाडं त्याच्यावरच चाललेलं आहे. मनावरच चाललंय. जसा मनाचा मूड असेल त्याप्रमाणे आपण वागतो, त्याप्रमाणे आपण ठरवतो, त्याप्रमाणे आपण आपल्यात बदल करू शकतो. मनात असेल तर आपण परमार्थाच्या मार्गाला येऊ शकतो. नाहीतर बाकीचे बाहेर आहेतच भौतिक अवस्थेत अजूनही अडकलेले. अध्यात्माच्याकडे न आलेले. तर हे जे काही आहे, ते जे स्वस्वरूप अनुभवायचं असेल, तर ते स्वस्वरूप कुठे आहे म्हणून सांगितलंय? हृदयात आहे. म्हणजे तो आत्मा जो आहे आपला, त्याच्यापर्यंत त्या स्वस्वरूपाची अनुभूती घ्यायची आहे. तिथपर्यंत जायचं असेल, तर पहिली पायरी पहिल्यांदा क्रॉस करायला लागेल. देहबुद्धी ही खरी नाही आहे, हे पहिला कळलं पाहिजे. आणि त्यानंतर हृदयात राहणारं स्वस्वरूप आहे ते अनुभवास येणार आहे. आणि ही सर्व साक्षी अवस्था आहे असं सांगितले. तिच्यामध्ये मी असतो, पण तो केवळ द्रष्टेपणाने, साक्षीपणाने असतो. तिला तुर्य अवस्था म्हणतात. एकीकडे मी आत्मा आहे अशी शुद्ध जाणीव असते, तर दुसरीकडे मी साऱ्या दृश्याहून वेगळा आहे याचे भान असते. पण पुढे केवळ द्रष्टा देखील द्रष्टेपणाने उरत नाही. मी आत्मस्वरूप आहे हे विरते आणि शुद्ध निर्मळ निर्गुण ब्रह्मस्वरूप शिल्लक उरते. ही उन्मनी अवस्था होय. तेथे संपूर्ण समाधान लागते. ते शब्दांच्या कक्षेत येऊ शकत नाही. शब्द स्थूल आहेत तर त्याचा अर्थ सूक्ष्म असतो. अर्थ अधिक अधिक सूक्ष्म होता होता ओंकारापर्यंत पोहोचतो. बघा ओंकाराचं महत्व. म्हणजे शब्दापेक्षाही सूक्ष्म. म्हणजे जसं आपण मनन करू. श्रवण पहिली पायरी आहे. मनन दुसरी, तिसरी चिंतन आहे. बरोबर? नवविधा भक्तीचा उल्लेख मी केला होता काल परवाच्या ह्याच्यात. तर त्या नवविधा भक्तीच्या या पायऱ्या आहेत.
तर श्रवण केल्यानंतर जेव्हा आपण मनन करायला लागतो, म्हणजे त्या प्रत्येक शब्द इथे आता सारासार विचार सांगितले, त्या शब्दाचा अर्थ काय आहे हे कधी कळेल आपल्याला, आपण जेव्हा त्याच्यावर मनन करू तेव्हा. आणि जसं आपण मनन करू तसं आपण त्या शब्दाचा सूक्ष्म अर्थ जाणायला लागू. सारासार विचार हा स्थूल शब्द झाला. मग त्याचा सूक्ष्म अर्थ जाणायचा असेल तर त्याच्यावर मनन करायला लागेल. जसं जितकं जास्त आपण मनन करू तितकं जास्त सूक्ष्म लेव्हलचा आपण त्या स्थूल शब्दाचा अर्थ जाणून घेऊ. आणि जसं सूक्ष्म 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 अतिसूक्ष्मात जाऊ तसं आपण ओंकारापर्यंत पोहोचतो. म्हणजे ओंकार अतिसूक्ष्म गोष्ट आहे. म्हणजे जे मूळ आहे शब्दांचं म्हणू आपण, ते ओंकार आहे. हे आपल्याला माहिती आहे, ओंकार क्लास ज्यांनी केलाय त्यांना. की जीवसृष्टीची निर्मिती झाली तेव्हा पहिला ध्वनी जो होता तो ओंकाराचा ध्वनी होता. बरोबर? मग सगळ्यात सूक्ष्म जी काही लेवल आहे शब्दांची ती आहे ओंकार. म्हणून इथे सांगितलं जितकं जसं आपण त्या शब्द जे आहेत, स्थूल शब्द जे आहेत, त्याचं जसं मनन करू जसं मनन करू तसं आपण सूक्ष्म लेवलला जाऊ त्या शब्दाच्या अर्थाच्या. आणि जसं सूक्ष्म सूक्ष्म लेवलला जाऊ तसं अतिसूक्ष्म लेवलचा जो ओंकार आहे त्या ओंकारापर्यंत पोहोचू. ओंकारच स्वतः जे ते लीन होतो त्या परमात्मा स्वरूपात, शब्द नाही, अर्थ नाही, भाषा नाही आणि मौन सुद्धा नाही. तेथे नुसते समाधान आहे. ते शब्दाने सांगता येत नाही. अनुभवाचा विकास होताना प्रथम दृश्य स्थूल म्हणून जाते, मग अदृश्य सूक्ष्म म्हणून नाहीसे होते, पुढे शून्य उरते. परंतु शून्याला पाहणाऱ्या स्वरूपात शून्य देखील विरल्यावर समाधान रूप केवळ ब्रह्म शिल्लक राहते. बघा इथं पहिल्यांदा तुरीय अवस्था सांगितली आहे, त्याच्यानंतर उन्मनी अवस्था सांगितली आहे, त्याच्यानंतर शब्दाचा स्थूलपणा सांगितलाय, त्याच्यानंतर अर्थ जाणून घेतल्यानंतर त्या शब्दाचा सूक्ष्मपणा सांगितलाय आणि ते सूक्ष्म जसं अतिसूक्ष्म होत जाते तसं ते ओंकारापर्यंत पोहोचते म्हणून सांगितलं. आणि ओंकारापर्यंत पोहोचल्यानंतर सुद्धा ओंकार सुद्धा स्वतःमध्ये जिथे लीन होतो ते परमात्म स्वरूप जे आहे ते शब्दात सांगताच येत नाही, त्याला अर्थ नाही आहे, भाषा नाही आहे आणि ते मौन सुद्धा नाही आहे. मग काय आहे ते? मग ते शून्य उरतं म्हणून सांगितलंय. परंतु शून्याला पाहणाऱ्या स्वरूपात शून्य देखील विरतं आणि ते समाधान रूप केवळ ब्रह्म उरतं. सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे जागृती, स्वप्न, सुषुप्ती या अवस्था मागे टाकून तुरियेमध्ये प्रवेश करणं हा मायेच्या कक्षेतील व्यवहार आहे, परंतु तो अवश्य आहे इतकेच. म्हणजे ह्या ज्या काही अवस्था आहेत, स्वप्न, सुषुप्ती, जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तर पहिल्या अवस्था झाल्या. त्याच्या पुढची अवस्था आहे तुरीय अवस्था. त्या तुरीय अवस्थेमध्ये प्रवेश करणं हा मायेच्या कक्षातील व्यवहार आहे, परंतु आवश्यक आहे इतकंच. हे या 10व्या समासात समर्थाने सांगितलंय, की तुरीय लेव्हलला जाणं आवश्यक आहे. हे इतकंच सांगायचंय असं त्यांना म्हणायचं. म्हणजे हा काही सार शोधन आहे. सॉरी, हा जो अनिर्वाच्य निरूपण समास आहे शेवटचा, तो अनिर्वाच्य भाषेच्या आणि वाचेच्या पलीकडचा जो फक्त अनुभव घेण्याचा भाग आहे, जी अनुभव घेण्याची ज्ञानाची अतिमानवी पातळी आहे, त्यामध्ये जागृती, स्वप्न, सुषुप्ती या अवस्था मागं टाकून तुरीय अवस्थेमध्ये प्रवेश करणं हे आवश्यक आहे असं इथे सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने बरेच उदाहरणंही दिलेली आहेत या ह्याच्यात. तर काही बघू आपण. तर ह्याच्यात ओवी आहे एक, ऐसा जो शुद्ध लक्षांश तोची जाणावा पूर्व पक्ष, स्वानुभव तो अलक्ष लक्षिला नवचे. तर म्हणजे काय सांगितलंय, की सामान्य माणसाचे सगळे व्यवहार देहबुद्धीत न होतात. देहबुद्धीमध्ये द्रष्टा, दृश्य, दर्शन ही 3 अंगे निराळेपणाने भासतात. दृश्य संपूर्ण खरे वाटते, त्यास वेगळेपणाने पाहणारा द्रष्टा मी तोही अगदी खरा वाटतो. द्रष्टाला दृश्याचा अनुभव येतो. या अनुभवात द्वैत असते. अनुभव प्रकट करण्यास माणूस भाषा वापरतो. अनुभवाचे जे क्षेत्र तेच भाषेचे क्षेत्र असते. या दृष्टीने हे दृश्य विश्व व त्यामधील वस्तू मानवी भाषेचे क्षेत्र होय. संत आत्मबुद्धीच्या भूमिकेवर असतात. त्यांना आत्मसाक्षात्कार असतो. ते आत्मस्वरूपाचा अनुभव घेतात. पण त्यांच्या अनुभवाचा प्रकार अगदीच भिन्न आहे.
आत्मस्वरूप दृश्याहूनही सर्वस्वी निराळे आहे. त्या त्याच्या अनुभवामध्ये द्रष्टा त्या स्वरूपाशी संपूर्ण समरस होतो, तादात्म्य पावतो. मी तोच आहे हे सुद्धा शिल्लक उरत नाही. सर्व दुजे पण नाहीसे होऊन केवळ अद्वैत राहते. त्या स्थितीमध्ये अनुभव घेणे ही भाषा देखील वापरता येत नाही. हे सगळे खरे, पण स्वस्वरूपाशी झालेली समरसता जेव्हा भाषेमध्ये सांगण्याचा प्रसंग येतो, त्यावेळी खरी अडचण येते. ही अडचण निवारण्यास माणसाची कल्पना उपयोगी पडते आणि दृश्यामधील अतिशय सूक्ष्म अनुभव घेऊन स्वस्वरूप साक्षात्काराचे त्याच्याशी साम्य दाखवावे लागते. हा कल्पनेचाच प्रकार असल्याने तो काही खरा नसतो, पण त्याखेरीज गत्यंतर नसते. म्हणून संत आपली भाषा वापरतात, तरी त्याचा अर्थ स्वस्वरूपोन्मुख असतो. दासबोधासारखे ग्रंथ वाचताना ही गोष्ट कधीही विसरू नये. आत्मस्वरूप कमालीचे सूक्ष्म आहे. आपल्या अनुभवामध्ये आकाश अतिशय सूक्ष्म आहे खरे, परंतु ते देखील जणू काही गाळून घेतले तर त्यास आत्मस्वरूपाच्या सूक्ष्मपणाची कदाचित सर येईल. असे ते स्वरूप सर्व अनुभवाचा अंतर्भाग आहे. त्याच्या सत्तेने सर्व अनुभव येतात, पण हे सगळे स्वरूप वर्णन म्हणजे माणसाने आपली कल्पना ताणून निर्माण केलेला डोलारा होय. म्हणजे हे जे काही आत्मसाक्षात्काराचं ज्ञान आहे, ब्रह्माचं ज्ञान आहे, त्याला सांगण्यासाठी कितीही मायेचा, द्वैताचा, भाषेचा आधार घ्यावा लागला, तरीही पूर्ण आकाश जे पंचमहाभूतांमधलं श्रेष्ठ तत्व किंवा पंचमहाभूत आहे, आकाश तत्व, त्याला सुद्धा गाळून घेतल्यानंतर न कदाचित त्याची सूक्ष्मपणाची सर आत्मस्वरूपाला येईल. पण तरीही सांगितलंय की हे सगळे अनुभव घेण्यासाठी, स्वरूप वर्णन करण्यासाठी माणसानं कल्पना ताणून निर्माण केलेला डोलारा आहे म्हणून. म्हणजे इतकं सूक्ष्म लेवलचं आहे ते. तर मायेचे अस्तित्व मानून अध्यात्म सांगण्याची एक पद्धत आहे. तर मायामुळे नाहीच असे मानून स्वरूप ज्ञान सांगण्याची दुसरी पद्धत आहे. देहबुद्धीच्या अज्ञानी लोकांना विषय ध्यानात येण्यास पहिली पद्धत उपयोगी पडते, तर आत्मसन्मुख झालेल्या साधकांना स्वतःच्या स्वरूप कल्पना स्वच्छ होण्यास दुसरी पद्धत मदत करते. बघा इथं 2 पद्धती समर्थांनी सांगितलेल्या आहेत. मग याच्यात पुन्हा ज्ञानी आणि अज्ञानी लोकांचं कंपॅरिझन केलं. मग आपण कुठल्या प्रकारात येतो हे आपल्याला बघायचं. मला तरी वाटतंय आपण सगळे दुसऱ्या प्रकारात मोडायला हरकत नाहीये. ज्ञानीमध्ये. तर पहिला जो आहे अज्ञानी प्रकार, ज्याच्यात मायेचे अस्तित्व मानून अध्यात्म सांगण्याची एक पद्धत आहे. तर मायामुळी नाहीच असे मानून स्वरूप ज्ञान सांगण्याची दुसरी पद्धत आहे. म्हणजे जे की सांगितलं जात आहे वारंवार, की देह बुद्धीला न बघता, शरीराला, नावाला, पदवीला, पोझिशनला न बघता आत्म्याच्या लेवलला बघणं, ही दुसरी पद्धत आहे, जी ज्ञानी लोकांची पद्धत आहे म्हणून सांगितलं. देहबुद्धीच्या अज्ञानी लोकांना विषय ध्यानात येण्यास पहिली पद्धत उपयोगी पडते, तर आत्मसन्मुख असलेल्या साधकांना स्वतःच्या स्वरूप कल्पना स्वच्छ होण्यास दुसरी पद्धत मदत करते. तर आपल्याला या दुसऱ्या पद्धतीचा मार्ग अवलंबायचा आहे. आत्म आत्म म्हणजे आत्म्याच्या लेवलला गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. हे हेच पुन्हा इथं सांगण्यात येते. अशा पद्धतीनं हा दशक 10वा निर्वाच्य निरूपण संपलेला आहे. आणि दशक जो देव शोधन आहे तो इथे 10व्या समासानंतर संपलेला आहे. तर पुढचा जो काही 7वा दशक आहे, ज्याचं नाव आहे चतुर्दश ब्रह्मांचा, तो आपण आता बघूयात. त्याचा सार बघूयात. या दशक 7व्याचा चतुर्दश ब्रह्माचा आपण पहिल्यांदा सार बघूयात आणि मग समासानुसार आपण पुढचं ज्ञान घेऊयात. तर या दशक 7व्यामध्ये समर्थांनी आपल्या शिकवणीचा सारांश थोडक्यात मांडला आहे. खरं बघता जेव्हा मूळचा दासबोध आहे तो या 7व्या दशकावर संपवलेला समर्थांनी, आणि नंतर त्यांना पुन्हा हे झाल्यानंतर ना त्यांनी 8वा दशक जो आहे ज्ञान दशक तो लिहायला घेतला आणि मग पुढचे दशक पुन्हा त्यांनी त्याचं ज्ञान द्यायला घेतलं. खरा जो दासबोध आहे तो या 7व्या दशकापर्यंतचा आहे. म्हणजे खरं पाहता दासबोधाचा शेवटचा दशक म्हणायला हरकत नाहीये. हा जो आहे चतुर्दश ब्रह्मांचा दशक 7वा तो. तर या दशकामध्ये समर्थांनी आपल्या शिकवणीचा सारांश थोडक्यात मांडला आहे. म्हणून इथं सांगितले की त्यांची जी काही पूर्ण शिकवण आहे त्याचा थोडक्यात सारांश या 7व्या दशकामध्ये, चतुर्दश ब्रह्मांच्या दशकामध्ये समर्थांनी मांडलेला आहे.
आणि प्रथमच मराठीमध्ये अध्यात्म ज्ञान सांगावे किंवा नाही हा प्रश्न त्यांनी मोठ्या विवेकीपणाने निकालात काढला आहे. त्यांच्या काळी हा प्रश्न महत्वाचा होता. सद्वस्तूचे किंवा परब्रह्माचे अंतिम स्वरूप निश्चित करणे हा अध्यात्म दर्शनाचा गाभा असतो. त्यासाठी शुद्ध निर्भेळ परब्रह्म स्वरूप कसे आहे हे सांगण्याचा उपक्रम केला. परंतु त्या स्वरूपापर्यंत पोहोचण्यास 14 ब्रह्मे सांगून त्याचा निरास आधी करावा लागला. निरास म्हणजे काय? त्याचं जे काय फोड म्हणून त्याचं विश्लेषण करावं लागलं. 14 ब्रह्म जे काही आहेत ते सांगून. मग शुद्ध परब्रह्म अत्यंत सूक्ष्म, अतींद्रिय, अनंत व अपरंपार आहे. त्याच्या एका भागावर हे विश्व दिसते. विश्वाला व्यापून असणारे बघा म्हणजे हे जे काही परब्रह्म जे आपण शुद्ध परब्रह्म बघा पुन्हा इथं शुद्ध जसं वस्तू आणि सद्वस्तू मधला भेद सांगितलाय. मग ह्याच्यात वस्तू आपल्याला आत्म्याला त्यांनी इथे उपमा दिली आहे सद्वस्तूची. तसंच म्हणजे वस्तू आणि सद्वस्तू मधला भेद, विवेक आणि सद्विवेकातला भेद, तसंच इथं पुन्हा बुद्धी सॉरी परब्रह्म आणि शुद्ध परब्रह्म यातला पण भेद जाणता आला पाहिजे. तर परब्रह्म तर ऑलरेडी सूक्ष्म आहेच आहे. शुद्ध परब्रह्म जे आहे ते अत्यंत सूक्ष्म आहे सांगितलं आणि अतींद्रिय, अनंत व अपरंपार आहे. त्या शुद्ध परब्रह्माच्या एका भागावर हे विश्व दिसतं. म्हणजे त्याचा जर भाग बघितला तर एकच भाग म्हणजे हे विश्व आहे. म्हणजे ते परब्रह्म किती सूक्ष्म लेवलचं आणि किती अफाट असेल याची कल्पना येते. तर त्याच्या एका भागावर हे विश्व दिसतं आणि विश्वाला व्यापून असणारे आणि त्या पलीकडे कितीतरी असणारे परब्रह्म ज्ञानदृष्टीने पाहावे लागते. माणसामध्ये या ज्ञानदृष्टीचे बीज खात्रीने आहे, परंतु देहबुद्धीतून वर येणाऱ्या मीपणामुळे माणसामधील ज्ञानदृष्टी कुंठित होते. मीपणाने विचार करणाऱ्या व्यवहारी बुद्धीला परब्रह्माचा अतींद्रिय, विशाल व सूक्ष्म अनुभव सर्वस्वी सत्य वाटत नाही. आपल्याला तो खरा वाटत नाही म्हणून तो खरा नाहीच असे म्हणता येत नाही. जसं पॅराडॉक्स मी सांगितलं, त्या पॅराडॉक्स प्रमाणच पुन्हा इथे सांगितले. तर इथे काय सांगितलं, की माणसामध्ये ज्ञानदृष्टीचं बीज खात्रीनं आहे. परंतु देहबुद्धीतनं वर येणाऱ्या मीपणामुळे माणसामधली ज्ञानदृष्टी कुंठित होते आणि मीपणाने विचार करणाऱ्या व्यवहारी बुद्धीला परब्रह्माचा, अंतींद्रियांचा विशाल व सूक्ष्म अनुभव सर्वस्वी सत्य वाटत नाही. आपल्याला तो खरा वाटत नाही म्हणून तो खरा नाही असे म्हणता येणार नाही. आतापर्यंत होऊन गेलेले शुक, वामदेव, नारद, व्यास, वसिष्ठ, भीष्म, श्रीराम, श्रीकृष्ण यांच्यासारखे महाज्ञानी पुरुष अत्यंत प्रामाणिकपणे स्वतःच्या ब्रह्मानुभवाचे वर्णन सांगतात. त्यावर आपण विश्वास ठेवूनच तो खरा मानला पाहिजे. हे दृश्य विश्व कल्पनेतून जन्म पावले बघा. म्हणजे हे जे काही आहे शुक, वामदेव, नारद, व्यास, वसिष्ठ, भीष्म, श्रीराम, श्रीकृष्ण आपल्यापैकी कोणी प्रत्यक्ष बघितलेले नाहीयेत या जन्मात तरी, बरोबर? पण तरीही आपण त्यांचं जे काही साहित्य वाचतो, ज्या काय साहित्यातनं कल्पना करतो, त्यानुसार आपण त्यांना खरं मानलेलंच आहे ना. किंवा त्यांनी जे काही प्रामाणिकपणाने स्वानुभवाचं वर्णन केलेलं आहे त्यांच्या साहित्यामध्ये, त्याच्यावर आपण विश्वास ठेवलेला आहे, बरोबर? आणि हे दृश्य विश्व कल्पनेतून जन्म पावलेलं आहे आणि त्यामुळे विश्वाचा सगळा व्यवहार कल्पनेच्या जोरावर चाललेला आहे. बघा जे पॅराडॉक्स सांगतो किंवा जे होलोग्राफिक प्रोजेक्शनाचा उल्लेख केला मी पहिल्या दिवशी, तर पुन्हा इथं तेच सांगितलंय दासबोधामध्ये, की हे जे काही विश्वाचा सगळा व्यवहार चाललाय, तो सगळ्या कल्पनेच्या जोरावर चाललेला आहे. मी देहच आहे ही आपली कल्पना मोडण्यास मी आत्माच आहे ही कल्पना फारच उपयोगी पडते. खरी अडचण अशी आहे की आपण दृश्याच्या क्षेत्रात उलट-सुलट कल्पना करू शकतो, पण जे अदृश्य व अतींद्रिय आहे त्याची कल्पना करायची कशी? प्रश्न मांडला इथं. आता दृश्य जे आहे त्याची आपण कल्पना करू शकतो. म्हणजे आता गाडी, बंगला, पैसे, संपत्ती, अ, जंगल वगैरे ह्या गोष्टी आपल्याला दृश्यातल्या आहेत, त्या माहिती आहेत. त्याच्या कल्पना आपण खूप त्याचे डोलारे उभे करू शकतो मोठेच्या मोठे. पण जी अदृश्य आहे, अतींद्रिय शक्ती आहे जी, ती माहितीच नाही आपल्याला. तिचं लिमिट, त्याची कपॅसिटी, तिचं जे काही ताकद, पॉवर जे आपल्याला माहितीच नाहीये. तर त्याची कल्पना आपण कशी करणार आहे? श्री समर्थांनी या प्रश्नाचे अगदी स्पष्ट व निश्चित उत्तर इथे दिलेले आहे. ते असे आहे की मानवी बुद्धीमध्ये सूक्ष्माचे चिंतन करण्याची शक्ती आहे, परंतु मीपणाच्या अंमलाने ती बुद्धी सारखी स्थूलामध्येच गुंतून राहते. म्हणून सतत सद्गुरू सोबत राहता आलं पाहिजे, आपल्या श्वासासोबत राहता आलं पाहिजे.
त्याचं उत्तर इथं समर्थाने दिलंय की आपल्याला दृश्य गोष्टींच्या कल्पना खूप करता येतील, पण अदृश्य अतींद्रिय जी शक्ती आहे आत्म्याची, ब्रह्माची, परब्रह्माची, शुद्ध परब्रह्माची, ती जर जाणून घ्यायची असेल तरी किती जरी म्हटलं या विश्वाचा डोलारा कल्पनेच्या आधारावर आहे, विश्व जे चाललंय ते कल्पनेवर चाललंय, पण कल्पनेवर चाललंय म्हणजे कशाची कल्पना आपण करू शकतो? जे आतापर्यंत आपल्याला माहिती आहे, ज्ञान आहे किंवा वाचलंय, कुठे बघितलंय, ऐकलंय, म्हणजे थोडक्यात काय, ज्याची आपण माहिती घेतलेली आहे त्याची आपण कल्पना करू शकतो, पण ज्याची माहितीच घेतलेली नाहीये किंवा ज्याची माहितीच आपल्याला मिळालेली नाही, आपल्यापर्यंत पोहोचलेलीच नाहीये त्याची माहिती, तर त्याची आपण कल्पना कशी करू शकतो? ह्या प्रश्नाचं उत्तर समर्थ देत असताना म्हणतात की मानवाच्या बुद्धीमध्ये सूक्ष्माचे चिंतन करण्याची शक्ती आहे. बघा, मी आधी पण सांगितलं की आपल्याकडं सगळ्या सिद्धी आहेत, आपल्याकडे ऑलरेडी आतमध्ये सगळ्या सिद्धी आहेत, फक्त आपल्याला अनावश्यक आवरण आहे ते काढून टाकायचे. आपण ऑलरेडी मूर्ती आहोत. पण जे दगडाचं रूप आपल्याला आलंय ते कशामुळे आलंय? मीपणानं आलंय, अहंकारानं आलंय, देहबुद्धीमुळे आलंय. तर ते बाजूला सारल्यानंतर मग आपण मूर्ती होणार आहे. तेच समर्थ उत्तर इथं देतायत की मानवी बुद्धीमध्ये सूक्ष्माचे चिंतन करण्याची शक्ती आहे, परंतु मीपणाच्या अंमलाने ती बुद्धी सारखी स्थूलामध्ये गुंतून राहते. स्थूल म्हणजे काय आहे? देह, बुद्धी, देह, शरीर, भौतिक गोष्टी यात आपण गुंतून राहतो. कशामुळं? मीपणामुळं. तर विवेकाने मीपणा कमी करून अचिंत्याचे चिंतन करण्याचा सारखा अभ्यास करावा, दुसरा उपाय नाही, हे सांगितलेलं आहे समर्थांनी इथे. तर उत्तम अध्यात्म वाङ्मय कसे असावे हे सांगून मग जीवनमुक्त ज्ञानी पुरुषाचा जीवनक्रम कसा चालतो याचे वर्णन केले आहे. इतके झाल्यावर ग्रंथाचा शेवट आला असे सुचून दशक पूर्ण केलेला आहे. हा आपण सारांश वाचला या 7व्या दशकाचा, चतुर्दश ब्रह्माचा. तर बघा, इथं उल्लेख केलेलाच आहे समर्थांनी की इथे ग्रंथाचा शेवट म्हटलंय, म्हणजे मी मगाशी म्हटलं की मूळ जो ग्रंथ आहे तो इथे शेवट झालेला आहे, म्हणून इथं ग्रंथाचा शेवट आला असे सुचून दशक पूर्ण केलेला आहे. तर आपण आता समासानुसार जाऊया. तर दशक 7वा चतुर्दश ब्रह्मांचा याचा सारांश आपण बघितला. त्यातला पहिला समास जो आहे त्याचं नाव आहे मंगल आचरण. मंगल आचरण नावातच समासाच्या सगळं काही गूढ जे आहे ते समजून जात आहे. मंगल आचरण म्हणजे काय? आचरण, वागणं मंगल असलं पाहिजे. मंगल म्हणजे काय? आता आपल्याला मंगल, अमंगल अर्थ माहिती आहेत, शब्द माहिती आहेत. मग मंगल आचरण जेव्हा होईल तेव्हा हा चतुर्दश ब्रह्म म्हणा, आत्मस्वरूप म्हणा, शुद्ध परब्रह्म म्हणा, हे सगळं कळणार आहे. तर या समासामध्ये आरंभी श्री समर्थांनी मंगलमूर्ती, शारदा, सद्गुरू तिघांना वंदन केलं आहे. आणि ज्ञान कोणतेही असो, अखेर माणसाची बुद्धी हेच ज्ञानाचे प्रधान साधन आहे. परंतु दृश्यामध्ये स्वैर संचार करणारी बुद्धी स्वस्वरूपाच्या अतींद्रिय क्षेत्रामध्ये कामास येत नाही. व्यवहारी बुद्धीने परमार्थाचा विचार करू लागले तरी काही भ्रम निर्माण होतात. आत्मज्ञान संस्कृत भाषेमध्येच मांडणे आवश्यक आहे, प्राकृत भाषेमध्ये ते मांडणे पाप आहे. हा एक अशा भ्रमांपैकी मोठा व चिवट भ्रम आहे. म्हणजे जेव्हा केव्हा म्हणजे हा दासबोध लिहिला गेला किंवा हे ग्रंथ लिहिले गेले तेव्हा एक भ्रम होता माणसांमध्ये की हे जे काही ग्रंथ आहेत, म्हणजे आपल्याला पण बघा अजूनपर्यंत हा भ्रम अजूनही भौतिक अवस्थेत लोकांमध्ये आहे. आता आपण थोडं त्याच्या पुढे गेलोय म्हणून आपल्यामध्ये तो भ्रम आता निघून गेलाय, आपला भ्रम. बरोबर, आपण ज्ञानामध्ये आलोय त्यामुळे आपल्याकडे तो भ्रम राहिला नाही. पण अजूनही समाजामध्ये हा भ्रम आहे की जे मूळचे ग्रंथ आहेत, जे हायर लेवलचं ज्ञान आहे ग्रंथातलं, सनातनातलं, ते संस्कृतमध्येच असलं पाहिजे किंवा संस्कृतमध्येच आहे आणि असतं, हा भ्रम आहे. हे इथं लिहिलंय 1851 साली या ग्रंथात समर्थाने लिहिलंय की हा भ्रम आहे की ग्रंथांचं ज्ञान संस्कृतमध्येच पाहिजे, प्राकृतमध्ये नसावं. मराठीमध्ये आहे पुढे, मला वाटते त्याचा उल्लेख मराठी भाषेचा आहे, तर बघूयात पुढं. तर हा एक भ्रम आहे म्हणून सांगितलं. भाषेचं जे काही भाषेत अडकतोय ना, हा सुद्धा भ्रम आहे म्हणून सांगितलं. तर आत्मज्ञान संस्कृत भाषेमध्येच मांडणे आवश्यक आहे, प्राकृत भाषेत मांडणे पाप आहे. हा एक अशा भ्रमापैकी मोठा आणि चिवट भ्रम आहे म्हणून सांगितलं. चिवट म्हणजे माहिती आहे ना, चिवट न तुटणारा किंवा न बदलणारा, इतका तो दृढ म्हणू आपण, तो भ्रम आहे. कोणत्या तरी भाषेचा साज घडविल्याखेरीज किंवा चढविल्याखेरीज ज्ञानास ज्ञानपणा येत नाही.
मग समाजामध्ये मध्ये प्रचलित असणाऱ्या सार्वजनिक भाषेचा साज चढून ज्ञानाला प्रकट करणे हा सर्वोत्तम मार्ग होय. संतांनी याच मार्गाचा अवलंब केला. परंपरेच्या अभिमानी लोकांनी त्यासाठी संतांना त्रास दिला, पण त्यांनी तो शांतपणे सोसला. अध्यात्माचा विचार करण्यास बुद्धी शुद्ध करणे आवश्यक आहे. हे श्री समर्थांनी येथे निदर्शनास आणलेले आहे. बघा हा जो भाषेचा भ्रम आहे ना, बघा ते सुद्धा समर्थ म्हणतात, की संतांनी मान्य केलं. जशी भाषा त्यांना हवी आहे ना, तशा भाषेत सांगण्यासाठी पण त्यांनी ती मार्ग अवलंबला. त्यासाठी पण त्यांनी एक्सेप्टन्स जो होता तो संतांमध्ये होता. आणि ते सगळं करून सुद्धा अभिमानी लोक जे आहेत त्यांनी संतांना खूप त्रास दिला. आणि तो त्रास सुद्धा त्यांनी शांतपणाने सोसला. जे आपल्याला माहिती आहे. ज्ञानेश्वरांना, संत तुकारामांना किती त्रास सहन करावे लागले. तरी ते त्यांनी शांतपणाने सहन केले, सोसले नामदेवांनी आणि ते सोसून आणि वरती त्यांनी म्हटलं जसं की येशू ख्रिस्तांची पण आपल्याला गोष्ट माहिती आहे, की त्यांच्या शरीरात खिळे ठोकत होते माणसं, तरी ते म्हणत होते, की "हे परमेश्वरा, ही जी माणसं करतायत" बघा समासाचं नाव आहे मंगल आचरण, त्याच्यावरनं ही गोष्ट आली. तर येशू ख्रिस्त सांगत होते, की "हे परमेश्वरा, हे परब्रह्मा, ही माणसं माझ्या शरीरामध्ये खिळे ठोकतायत. भलेही माझ्या अंगातनं रक्त वाहतंय, पण तू त्यांना माफ कर." म्हणजे त्यांची जी ज्ञानाची पातळी आहे, अनुभवाची पातळी आहे, आत्म्याचं लेव्हलचं जे काही ज्ञान आहे, अनुभूती आहे, ती किती उच्च लेव्हलची होती, की इतकं रक्त वाहतंय. म्हणजे आत्म्याचं ज्ञान घेण्यासाठी देहाची आवश्यकता आहे. देह आवश्यक आहे, शरीर आवश्यक आहे, तरच आपण अनुभवू शकतो. हे येशू ख्रिस्तांनाही माहीत होतं, आपल्यालाही माहिती आहे, संतांनाही माहीत होतं. तरी देहबुद्धीमध्ये अडकायचं नाही म्हणूनही सांगितलं होतं. त्याच देहाला जेव्हा बाकीचे लोकं खिळे ठोकत होते आणि त्या देहाचा नाश करत होते, तेव्हा येशू ख्रिस्तांनी देवाला प्रार्थना केली, की यांना माफ कर. हे जे काही करतायत ते काय करतायत? चुकीचं आहे, बरोबर आहे याचं ज्ञान त्यांना नाही आहे. ते पामर आहेत, बिचारे आहेत. तर तू त्यांना माफ कर म्हणून सांगितलं. तर कुठल्या लेव्हलला बघितलं त्यांनी? त्यांनी बघितलं आत्म्याच्या लेव्हलला. तसंच आपल्याकडच्या सुद्धा संतांनी, महाराष्ट्राच्या भूमीतल्याही संतांनी तेच केलं. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेवांनी, की लोकांनी त्यांच्यावरती शेण फेकलं, त्यांना वाळीत टाकलं, तरीही ह्या संतांनी परमेश्वराजवळ तीच प्रार्थना केली, की यांना माफ कर. त्यांना माहिती नाहीये ते काय करतायत. हे सगळं देहबुद्धीमध्ये अडकून ते करतायत हे त्या संतांना सगळ्यांना माहित होतं. म्हणून त्यांनी कधीच देहबुद्धीच्या किंवा देहाच्या लेव्हलला कोणालाही दोष दिला नाही. त्यांनी आत्म्याच्याच लेव्हलला जाणलं आणि काल आपण जे ध्यान केलं एकत्वाचं, वननेसचं, आत्म्याचं, ते त्यांनी जाणलं होतं जन्मताच. त्यांना शिकायची गरज पडलेलीच नव्हती. जन्मतः ते जाणत होते. सगळ्यांमध्ये असणारा आत्मा एक आहे. सगळ्यांमध्ये असलेला आत्मा आपणच आहे. आपला आत्मा त्यांचा आत्मा वेगळा नाही आहे. म्हणूनच जे कोणी त्रास देणाऱ्या देहबुद्धी होत्या, त्या देहबुद्धींना त्यांनी देहरूपात न बघता आत्म्याच्या रूपात बघून त्यांना सुद्धा परमेश्वराकडे प्रार्थना केली, की माफ कर म्हणून. कारण त्यांच्यामध्ये असलेला आत्मा, माझ्यामध्ये असलेला आत्मा एकच आहे. त्यांनी सर्वस्वी स्वीकार केला होता, अनुभवलं होतं. ठामपणे त्यांच्या बुद्धीनं त्याचा स्वीकार केलेला होता आणि माहिती होतं त्यांना. तर हे आपल्यालाही जाणून घेतलं पाहिजे. आपल्यालाही तेवढं ठाम होता आलं पाहिजे. तेव्हा कुठे जाऊन आपण त्या सूक्ष्मापर्यंत पोहोचणार आहे. अति सूक्ष्म म्हटलं नाहीये, सूक्ष्म म्हटलंय. त्या सूक्ष्मापर्यंत पोहोचायचं तर ती गोष्ट आधी माहिती पाहिजे, की देहबुद्धीला सोडून आत्म्याच्या लेव्हलला बघता आलं पाहिजे. तर तेच पुन्हा-पुन्हा याच्यात सांगितलेलं आहे दासबोधामध्ये सुद्धा. तर मंगल आचरण हे नाव आहे पहिल्या समासाचं. तर ते मंगल आचरण म्हणजे येशू ख्रिस्तांची जी गोष्ट सांगितली. तर मंगल काय, अमंगल काय त्या लोकांना माहिती नव्हतं म्हणून त्यांच्या देहबुद्धीकडून ते कार्य होत होतं चुकीचं, अमंगल कार्य. त्यांना त्यातला भेद कळत नव्हता म्हणून येशू ख्रिस्तांनी परमेश्वराकडे प्रार्थना केली, परब्रह्माकडे प्रार्थना केली, की त्यांना माफ कर म्हणून. तर इथे पुन्हा काही उदाहरणं दिली आहेत, काही महत्त्वाच्या ओव्या दिलेल्या आहेत. त्या बघूयात आपण. अं, काय सांगितलं, "तया कष्टाचे निरशन व्हावया पाहिजे आत्मज्ञान, म्हणून हे निरूपण अध्यात्म ग्रंथ." बघा म्हणजे आत्मज्ञान करून देणारी अध्यात्म विद्या सर्वात श्रेष्ठ आहे. पण ती विद्या आकलन होण्यास स्थिर बुद्धीची फार जरूरत असते.
ज्याच्यापाशी अशी बुद्धी असते त्याला अद्वैत ग्रंथ समजतो. बघा इथं ग्रंथ समजतो म्हटलेलं नाहीये, अद्वैत ग्रंथ समजतो. म्हणजे आतापर्यंत आपण वाचले ते द्वैत ग्रंथ समजून वाचले, पण अद्वैत ग्रंथ समजण्यासाठी बुद्धी स्थिर असणं फार गरजेचं आहे असं लिहिलंय. ज्याच्यापाशी अशी बुद्धी असते, स्थिर बुद्धी, विवेक बुद्धी, सद्विवेक बुद्धी ज्याच्याकडे असते त्याला अद्वैत ग्रंथ समजतो असं या ओवी मध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतरची एक ओवी आहे महत्वाची, ती घेते, जयासी नाही परमार्थ तयासी न कळे येथीचा अर्थ, नेत्रे विन निधान स्वार्थ अंधास कळेना. बघा प्राकृत भाषा जरी असली ना कळण्यास खूप सोपी आहे. म्हणजे जर आपण स्थिर बुद्धी करून वाचलं ना, म्हणजे आपल्याला खरं सांगायचं तर बेलसरे जे आहेत त्यांनी स्थिर बुद्धी करून वाचलेत, ही प्राकृत भाषा वाचले म्हणून त्यांनी इतकं मराठीमध्ये सारांश आणि त्याचं अर्थ लिहू शकलेत. मग बेलसरे काही वेगळे आहेत का आणि आपण वेगळे आहोत का? नाही, त्यांनाही 2 पाय आहेत, आपल्यालाही 2 पाय आहेत, त्यांनाही 2 डोळे आहेत, आपल्यालाही 2 डोळे आहेत. मग आपल्याला का नाही कळू तो सार? कळला पाहिजे ना, आपल्याला पण बुद्धी आहे ना. मग का नाही कळत आहे आपल्याला? कारण आपण बुद्धी स्थिर ठेवत नाहीये, विवेक बुद्धी वापरत नाहीये. म्हणजे थोडक्यात बघा, जेव्हा आपण ओवी जी दिली प्राकृत भाषेतली ती व्यवस्थित स्थिर बुद्धी ठेवून जर वाचली ना, तर आपल्यालाही हे ज्ञान होतंय. हे मराठी जे काही आहे ना सारांश दिलेला, ते म्हणजे गरज पडणार नाही त्याच्यावर डिपेंड राहायची. इंडिपेंडेंटली मग ते आत्मज्ञान यायचं असेल ना, तर बुद्धी स्थिर करायला पाहिजे. मग ह्याच्यावर आपण डिपेंड राहणार नाहीये. म्हणून ही ओवी जी काही आहे ना, 31वी ओवी सांगितली बघा, जयासी नाही परमार्थ तयासी न कळे येथीचा अर्थ. ज्याच्याकडे परमार्थच नाहीये त्याला त्याचा अर्थच नाही कळणार आहे. नेत्रे विना निधान स्वार्थ अंधास कळेना. म्हणजे नेत्रे विना म्हणजे डोळ्यांशिवाय जो काही स्वार्थ आहे तो अंधाला म्हणजे आंधळ्याला कळेना. पण म्हणजे याच्यात थोडक्यात म्हणायचं की ज्यांना डोळे आहेत, नेत्र आहेत, त्यांना सुद्धा ते कळणार नाहीये जर आपण स्थिर बुद्धी करून विवेक बुद्धी वापरून हा ग्रंथ अद्वैत ग्रंथ समजून घेतला नाही तर डोळस लोकांनाही ते कळणार नाही. तर बघू आता याचा ऍक्च्युअल अर्थ काय सांगितलेला आहे. तर परमार्थ दृष्टी किंवा अध्यात्मक दृष्टी नसणारे लोक संतांच्या ग्रंथावर अनेक आक्षेप घेतात. भाषेचा आक्षेप त्यापैकीच एक आहे. वास्तविक भाषा हे ज्ञानाचे वाहन असल्यामुळे ज्ञान वाहण्यापुरते उपयोगी आहे किंवा नाही एवढे पाहिले की पुरे. पण हे कुणाला कळणार आहे? ज्ञानी लोकांना, बरोबर. फक्त कळण्यासाठी भाषा आहे. आता आपल्याला माहिती आहे पुढे काय काय होणार आहे. आपण का इतक्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायला लागलोय? लाईट कोशंट का वाढवायला लागलोय आपण ध्यान करून? कारण भाषेच्या पलीकडचं आपल्याला जाणून घ्यायचं आणि ते आत्तापासून जाणून घ्यायची गरज आहे. कारण ह्या मायाजाळात, या देहबुद्धीमध्ये अडकून किती जरी आपण म्हटलं टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी, किती जरी म्हटलं आपण की मोबाईल, मेल, फोन किंवा पत्रव्यवहार किंवा भाषा, ह्या सगळ्या संपुष्टात येणार आहेत आणि शेवटी टेलिपॅथी, आत्मज्ञान झाल्यानंतरच होणार आहेत या गोष्टी. जेव्हा आपण विवेक बुद्धी, सद्विवेक बुद्धी स्थिर करून राहायला शिकू, वागू, तेव्हाच ती टेलिपॅथी जी आहे ती डेव्हलप होणार आहे आपल्यात. आणि त्याचं आत्तापासून आपल्याला अवेअरनेस मध्ये राहायचंय की आपल्याला पुढचं जे भविष्य माहिती आहे, नेटवर्क जाणार आहे, सगळं सगळं माहिती आहे आपल्याकडं. आपल्या प्लॅटफॉर्मवरती याच्या गोष्टी ज्या काही आहेत ऍडव्हान्स मध्ये ऑलरेडी डिस्कस झालेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे त्यासाठी काय करायचं काय नाही, त्याच्या पद्धती काय, हेही आपल्याकडे डिस्कस होतंय आणि आपण करत आहोत. लाईट कोशंट वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, हे नक्षत्र, ग्रह, तारे कसे कनेक्टेड आहेत, सगळं सगळं आपल्याकडे झालंय. आणि थोड्याच दिवसात हे सगळं संपुष्टात येणार आहे. इंटरनेट, नेट जे काय आता आपण बघून एकमेकांना समजून प्रत्येक जण काय समजतंय त्याप्रमाणे वाचून घेऊन दुसऱ्यांना समजावतंय, ह्या गोष्टी सगळ्या बंद होणार आहेत. डिपेंडन्सी जी आहे की ही आपली दुसऱ्यांवरची डिपेंडन्सी, म्हणजे पहावे आपणासे आपण, मी तुम्हाला नाही म्हणत आहे, मी स्वतःच सांगते की पहावे आपणासे आपण काय, मी सुद्धा डिपेंड आहे ना या एवढ्या मोठ्या म्हणजे दासबोधाचा सारांश लिहिलेल्या ग्रंथावरती. तर ही डिपेंडन्सी पूर्ण संपुष्टात येणार आहे आणि त्या डिपेंडन्सीला आत्तापासून जोपर्यंत डिपेंड राहण्याच्या गोष्टी आहेत अवेलेबल आपल्याकडं, तोपर्यंत जर आपण इंडिपेंडंट झालो तर नंतर त्याचा आपल्याला त्रास होणार नाही. आपल्याला आधीच त्याची सवय लागेल इंडिपेंडंट बनण्याची. म्हणजे काय,
बुद्धीचा वापर करून, सारासार विचार करून, सद्बुद्धी वापरून, बुद्धी स्थिर ठेवून जेव्हा आपण गोष्टी करायला लागू तेव्हा आत्मज्ञान मिळायला लागणार. आणि जसजसं हे आत्मज्ञान मिळायला लागेल तसतसं इंडिपेंडेंट बनवू आपण. आत्मसाक्षात्कार होण्यासाठी किंवा पुढच्या गोष्टी काय करायला पाहिजेत हे कोणी न सांगता आपल्याला कळेल. आधीच सांगितलं, आपल्या आतमध्ये सगळं ज्ञान ऑलरेडी आहे, पण आपण स्वतः या देहबुद्धीमध्ये अडकून, मीपणामध्ये अडकून दगड बनलो. आता या दगडावरचं छिलके काढायचं काम चालू आहे. मग हे काढल्यानंतर जी मूर्ती पूर्वीची होती मुळातली ती दिसणार आहे. तर हे छिलके काढायचं काम पण आहे, ते आपण डिपेंड राहून करतोय. कशावर डिपेंड राहतोय? या सारांशावर. ऍक्च्युली खरं पाहता वाचन म्हणा, ग्रंथ म्हणा, हे ह्या अर्थांवरनं नाहीच केले पाहिजेत. ओवी वाचून बघा, एकेका ओवीचा जो काही सार आहे आणि अर्थ आहे ना, तो हे जे काही लिखाण आहे ना, अर्थ त्याच्यापेक्षाही खूप भव्य आणि अफाट आहे. तर आपण आहे ना, आपली बुद्धी कुंठित करतोय ह्या गोष्टींचा आधार घेऊन. पण ठीक आहे, सुरुवातीच्या काळात किंवा सुरुवातीला आपण ग्रंथ वाचत असू तर हे सारांशवालं घेऊन करायला हरकत नाहीये. तर असो, तर अशा पद्धतीनं आपण जे काही आहे ते भाषेवरती, म्हणजे जे कोणी अज्ञानी आहेत ते आक्षेप घेतात ना, की ज्यांना परमार्थ दृष्टी, अध्यात्म दृष्टी नाही आहे, ते मग म्हणतात की संस्कृतच ग्रंथ असले पाहिजेत, प्राकृत नसले पाहिजेत, जे काही आहे ते असे असे प्रश्न त्यांना पडतात. तर अशा पद्धतीने इथे पुन्हा बऱ्याच गोष्टी, बरीच उदाहरणं दिलेली आहेत. मग अध्यात्म हा अनुभव घेण्याचा विषय आहे. ज्याला त्याची तळमळ आहे त्याला अर्थ ध्यानात येईल. परमार्थ यथार्थपणे समजण्यास आधी बुद्धी शुद्ध झाली पाहिजे. प्रपंचामध्ये वाटेल ते उलटे सुलटे धंदे करून फावल्या वेळात अध्यात्माची चव घेणाऱ्यांना परमार्थ धड कळतही नाही आणि अनुभवास येत नाही. बघा किती परखडपणे लिहिलेलं. प्रपंचामध्ये वाटेल ते उलटे सुलटे धंदे करून फावल्या वेळात अध्यात्माची चव घेणाऱ्यांना परमार्थ धड कळतही नाही आणि अनुभवासही येत नाही. मग पहावे आपणासी आपण काय करतोय? प्रपंचामध्ये उलटे सुलटे धंदे करून मग फावल्या वेळात येऊन इथं बसून अध्यात्माची चव घेतोय का? परमार्थाचे धडे आपण कळवून घ्यायचा प्रयत्न करतोय का? आणि घेत असू तसे कळवून तर ते कळणार नाहीयेत आणि ते अनुभवासही येणार नाहीयेत. हे प्रत्यक्ष दासबोधामध्ये लिहिलेलं आहे, ओवी नंबर 44 मध्ये. तर अशा पद्धतीनं आपण आपल्याला बघायचंय की आपण काय करत आहोत. आणि अध्यात्माचा जर अध्यात्म जे आहे ते अनुभव घेण्याचा विषय आहे हे सांगितलं. आणि ज्याला त्याची तळमळ आहे त्याला त्याचे अर्थ ध्यानात येतील, जे आता मी ह्याच्या आधी बोलले, की ज्याला खरंच तळमळ आहे ना अध्यात्माची, त्याला ह्या सारांशावर किंवा कशावर डिपेंडच राहायची गरज नाही. तो एक ओवी 100 वेळा वाचेल आणि आत्मज्ञान करून घेईल. म्हणजे जस्ट हे एक उदाहरण दिलं, हे असंच करायला पाहिजे असं काही नाहीये. हे जस्ट एक उदाहरण आहे. तर अशा पद्धतीने अजून इथे समर्थ सांगतात, की आपल्या मनातील गौप्य सांगतात समर्थ, की ज्याला सांगितलेल्या अध्यात्माचा अर्थ बरोबर कळतो असा श्रोता भेटण्यात खरी मौज आहे. बघा, शिष्य आणि गुरु, जे की कालच्या की परवाच्या ह्याच्यात पण झालं, की गुरु शिष्याला सिलेक्ट करतात. हे का करतात ह्याचं मर्म इथं दिलं, की समर्थ आपल्या मनातलं गौप्य सांगतात, की ज्याला सांगितलेल्या अध्यात्माचा अर्थ बरोबर कळतो असा श्रोता भेटण्यात खरी मौज आहे. अशा जाणत्या श्रोत्याशी संभाषण करताना बोलण्याची हौस पुरते. रत्न पारख्यासमोर आपले रत्न ठेवून पारखून घेतले म्हणजे मनाला समाधान वाटते. त्याचप्रमाणे आत्मज्ञानी पुरुषापुढे अध्यात्मज्ञान बोलावेसे वाटते. मायेच्या जाळात अडकल्याने ज्याचे मन अस्थिर असते त्याला अध्यात्माचे विवेचन बरोबर समजणारच नाही. प्रापंचिक माणसाला अद्वैत ग्रंथातील अर्थ आकलन होणे कठीण असते. याचा अर्थ असा म्हणत नाहीये की आपण प्रपंच करतोय म्हणजे आपल्याला हे समजणारच नाही. जे विवेक बुद्धीमध्ये आहेत, बुद्धी स्थिर ठेवून आहेत, जे आत्म्याच्या लेवलला काम करतायत किंवा जाणतायत, त्यांना हे अध्यात्म ज्ञान नक्की उमजणार आहे, कळणार आहे. म्हणून समर्थांनी त्यांचं गौप्य सांगितलं मनातलं, की समोरचा जर शिष्य आहे, तो जर त्या लेवलचा असेल तर खरी मजा आहे अध्यात्माचा अर्थ सांगण्यामध्ये. म्हणून मगाशी म्हटलं ना, की गुरु शिष्याला सिलेक्ट करतात. का करतात? त्याच्या मागचं कारण हे आहे. जर
गुरूंच्या लेवलचं ज्ञान कळण्या इतपत त्या लेवलचं जर शिष्यच नसेल तर ते कितीही बडबडले, कितीही त्यांनी उदाहरणं दिली, कितीही ज्ञान अफाट गौप्य गुप्त रहस्य सांगण्याचा प्रयत्न केला, जर समोरचा शिष्य कळवून घेणाराच नसेल, त्याची बौद्धिक क्षमताच कळण्याची नसेल, तर काय अर्थच नाहीये ना त्या बडबडण्याला. म्हणून त्यांनी इथं सरळ सरळ दिलं की जाणत्या श्रोत्याशी संभाषण करताना बोलण्याची हौस पुरते. म्हणजे जर जो श्रोता आहे तो जर जाणता असेल तर जे काही बोलतो त्याची हौस फिटते म्हणून सांगितलं. तर पुन्हा एक श्लोक दिला इथे की डायरेक्ट अर्थ सांगेन त्याचा की अर्जुनाशी रिलेटेड आहे. तर श्लोक बघूयात का आपण तो. येस. परीक्षावंता पुढे रत्न ठेविता होय समाधान, तैसे ज्ञानी या पुढे ज्ञान बोलावे वाटे. मग इथं दिलंय श्लोकाचा अर्थ दिलाय की अर्जुना, स्वरूप निश्चय करणारी बुद्धी एकच असते. ज्यांना स्वरूप निश्चय करता येत नाही अशा लोकांच्या बुद्धीला अनंत फाटे फुटलेले असतात. ज्याचा मनावर ताबा नाही तो दृढ निश्चय करू शकत नाही. बघा पुन्हा आलं ना निश्चयावरती आणि मनावरती. तर ज्याचा मनावर ताबा नाही, जसं मगाशी म्हटलं मन कुठं आहे कोणी सांगू शकतं का? मन कुठं आहे जसं मगाशी म्हटलं, हृदय कुठं आहे आपल्याला माहिती आहे, डोळे कुठे आहेत, नाक कुठे आहे, मेंदू कुठे आहे सगळं माहिती आहे, पण मन कुठे आहे माहिती आहे का कुणाला? असेल तर मलाही सांगा, मला माहिती नाही आहे. आणि मनाच्या अवस्था, मनाचे प्रकार ह्याचा अभ्यास माणसाने केलाय. कॉन्शियस मन, सबकॉन्शियस मन, अनकॉन्शियस मन. मग हे मन आहे कुठे हे कोण सांगू शकते का? जर कोणाला माहित असेल तर नक्की तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता, आपल्या ग्रुपवर टाकू शकता, जेणेकरून बाकीच्यांनाही ते कळेल. तर इथं सांगितलंय की ज्याचा मनावर ताबा नाही तो दृढ निश्चय करू शकत नाही. ज्याचे चित्त अस्थिर असते अशा माणसाला आत्मस्वरूपाचे विवेचन करणार नाही. ते कळण्यास अतिशय सावधानता लागते. चित्त एकाच विषयाकडे लावण्याची शक्ती लागते. समजा एका माणसापुढे अनेक प्रकारची रत्ने किंवा नाणी पडलेली आहेत. गैरसावधानपणाने जर त्यातून काही घेतली तर नुकसान होते. त्याची परीक्षा करता आली नाही तर माणूस फसतो. अध्यात्म निरूपणाच्या बाबतीत हाच नियम लागू पडतो. अध्यात्म ग्रंथांचा वर वर अर्थ पाहिला तर त्याचे रहस्य कळणे शक्य नाही. ग्रंथ मराठीमध्ये जरी असला तरी काही केल्या त्यातील अर्थ आकलन होत नाही. ज्या माणसाच्या अध्यात्म विवेचनामध्ये स्वानुभवाचा ओलावा असतो त्या अध्यात्माचे श्रवण संस्कृता इतकेच खोल असते, यात शंका नाही. बघा सरळ सरळ लिहिलेलं आहे की संस्कृत कळणं, प्राकृत कळणं तर लांबची गोष्ट आहे, मराठीमध्ये असलेले ग्रंथ सुद्धा कळणार नाहीत. जर अध्यात्माचं विवेचन किंवा ज्याचा स्वानुभव नसेल, त्याची तळमळ नसेल, अध्यात्म निरूपणाच्या बाबतीत हाच नियम सांगितलाय की मराठीत जरी ग्रंथ असला तरी तो समजणार नाहीये, त्याचं आकलन होणार नाहीये. त्या माणसाच्या अध्यात्म विवेचनामध्ये स्वानुभवाचा ओलावा असतो. म्हणजे थोडक्यात काय आहे, अनुभवच महत्वाचा आहे. म्हणजे काय, आपल्याला आपल्या ऊर्जेची लेवलच वाढवणं गरजेचं आहे, तरच मराठी सुद्धा समजणार आहे. तोपर्यंत मराठी सुद्धा समजणार नाहीये. तर अशा पद्धतीने इथं त्यांनी सांगितलं की अध्यात्माचे श्रवण संस्कृता इतकेच खोल असते, यात शंका नाही. तर अशा पद्धतीने समास पहिला इथं झालाय. तर पुढचे समास थोडे छोटे आहेत, तर मी 10 मिनिटात ते होतील, तर ते आपण घेऊयात. तर दुसरा समास आहे की ब्रह्मनिरूपण नाम. तर यामध्ये काय सांगितलंय, तत्वचिंतक आणि तत्वज्ञानी या दोघांमध्ये फरक असतो. बघा, तत्वचिंतक आणि तत्वज्ञानी या दोघांमध्ये फरक असतो. तत्वचिंतक बुद्धीच्या भूमिकेवर उभा राहतो, तो अत्यंत विचारी असतो, यात शंका नाही. पण शुद्ध विचाराने सद्वस्तूचे स्वरूप एकदा निश्चित झाले म्हणजे तो तिथेच थांबतो. याच्या उलट तत्वज्ञानी प्रतिभेच्या भूमिकेवर उभा राहतो. तर्काने सद्वस्तूचे स्वरूप निश्चित झाल्यावर तेथेच न थांबता तो स्वस्वरूपाच्या अनुसंधानाचा सतत अभ्यास करतो. म्हणजे समजून घेतो तो सद्बुद्धीनं, विवेकानं, पण तो तिथंच थांबत नाही. तत्वचिंतकासारखा तत्वज्ञानी जो आहे तो समजून घेतो पण तिथंच थांबत नाही. तत्वचिंतक तिथंच थांबतो. तर तत्वज्ञानी काय करतो, समजून घेतल्यानंतर तो अनुसंधान करतो, सतत अभ्यास करतो. का? कारण तो अनुभव घेण्यासाठी, स्वतः त्याचा अनुभव घेण्यासाठी. कालांतराने त्या सद्वस्तूचा साक्षात अनुभव येतो. कशामुळे? अनुसंधानानं, म्हणजे साधनेमुळे.
तर अशा रीतीने स्वरूपात साक्षात्कार झालेल्या पुरुषांना संत म्हणतात. त्यांची म्हणजे तत्वज्ञानी जे आहेत त्यांनाच थोडक्यात संत म्हणतात असं म्हणायचंय. त्यांची प्रतिभा अखंड जागी राहते. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथास अध्यात्म ग्रंथ म्हणतात. सद्वस्तूलाच ब्रह्म असे म्हणतात. संतांचा अनुभव असा की ब्रह्म सर्व मानवी कल्पनांच्या पलीकडे आहे. स्थळ, काळ, निमित्त यांच्या कक्षेत वावरणाऱ्या दृश्य विश्वाचे ज्ञान करून देणारी बुद्धी सुद्धा मर्यादितच आहे. विश्वाचा बंध ओलांडून अनंतपणे विलसणारे ब्रह्म या एवढ्याशा मानवी बुद्धीच्या ज्ञानाचा विषय कसा होणार? म्हणून ब्रह्मदर्शन होण्यास बुद्धीच्या पलीकडे असलेली प्रतिभा नावाची ज्ञानशक्ती माणसामध्ये उदयास पावली पाहिजे. आणि सद्गुरु कृपेने प्रतिभा जागी होते. म्हणून परमार्थामध्ये सद्गुरूला विलक्षण महत्व आहे. मी देहच आहे या दृढ भावनेने आपण सद्वस्तूपासून दुरावलो आहोत. ही देहबुद्धी झडण्याचा मार्ग सद्गुरू दाखवतात. देहबुद्धी कमी होऊन लागली की जीवपणा सुटतो. जीवपणा सुटत चालला की अज्ञान क्षीण होत जाते. आणि अज्ञान नाहीसे झालं की मी ब्रह्मच आहे असा प्रत्यक्ष अनुभव येतो. हा अनुभव कुठे, कसा व कोणास येईल हे सांगता येत नाही. त्या अनुभवामध्ये मुळीच फरक नसल्याने स्वानुभवी पुरुष अगदी एकाच भूमिकेवर असतात. त्यांच्यामध्ये आढळणारा भिन्नपणा फक्त बहिरंगी असतो. वास्तविक ब्रह्मस्वरूप नामारूपातीत आहे, पण त्यास अनेक प्रकारच्या नामांनी संबोधतात. मग मानवी अनुभवांचे क्षेत्र दृश्य विश्वापर्यंत पसरलेलं आहे, परंतु ब्रह्मस्वरूप अशा क्षेत्राच्या पलीकडे असल्याने त्याचे वर्णन अतीतपणानेच करावे लागते. साधू असं सांगतात की ब्रह्म गुणरहित, आकाररहित, संगरहित, विकाररहित, मर्यादारहित आहे. ब्रह्म सर्वांना व्यापून आहे, अनेकांमध्ये एकपणा नाही, हे शाश्वत आहे असे त्याचं वर्णन शास्त्रांमध्ये आढळते. तर मग हे ब्रह्म जे आहे, ह्याच्यात काय सांगितले, जेव्हा देहबुद्धी झडते, मग ही कशी झडते? सद्गुरू दाखवतात किंवा सद्गुरू ही देहबुद्धी कमी करण्यासाठी मदत करतात. मग जेव्हा देहबुद्धी झडते, मग देहबुद्धी म्हणजे काय? शरीर बुद्धी, शरीर. मग जेव्हा देहबुद्धीच्या पलीकडे जातो तेव्हा जीवपणा सुटतो. जीवपणा म्हणजे काय? मृत्यूची भीती, जिवंत आणि मरण ह्याची भीती, तो सुटतो. आणि जीवपणा सुटला की अज्ञान क्षीण होतं. अज्ञान म्हणजे जे काही देहबुद्धीत अडकून आपल्याकडे जे अज्ञान आलंय, ते अज्ञान क्षीण होतं. आणि अज्ञान नाहीसं झालं की मी ब्रह्मच आहे, म्हणजे आत्म्याच्या लेवलला बघणं जे म्हणतो आपण, ते प्रत्यक्ष अनुभवाला येतं. मग आपण कुठल्या पातळीवर आहे ते आपण आपल्याला बघायचं आहे. अजून काय सांगितले? सामान्य माणूस बहिर्मुख असतो. मी देहच आहे त्याच्या दृढ भावनेमुळे जीवनामधील सर्व हालचालींमध्ये मी केंद्रस्थानी असतो. मी केलं, मी केलं, मी केलं, मी सांगितलं म्हणून कळालं, मी दाखवलं म्हणून दिसलं, मी लिहिलं म्हणून कळलं, मी सांगितलं म्हणून कळलं, मी केंद्रस्थानी असतो त्यांच्या. तो नाहीसा करण्याची विद्या हस्तगत झाल्या वाचून परमार्थ साधत नाही. आपला मी आपणच उच्चाटन करायचे काम मोठे गूढ असते, ते सोपे नाही आहे, गूढ आहे. आपलाच मी आपल्यालाच उच्चाटन करायचं आहे आणि तेच खूप गूढ आहे असं समर्थांनी सांगितलेलं आहे. मी देहच आहे ही दृढ भावना असते म्हणजे देहबुद्धी होय. मी आत्माच आहे अशी दृढ दृढ भावना म्हणजे आत्मबुद्धी होय. आणि देहबुद्धी हे अज्ञानाचे प्रधान लक्षण, तर आत्मबुद्धी हे आत्मज्ञानाचे प्रधान लक्षण आहे. देहबुद्धीच्या जोरावर जीव आकुंचित होऊन दृश्याच्या नादी लागतो आणि तर आत्मबुद्धीच्या प्रभावाने जीव विशाल होऊन ब्रह्मस्वरूपाशी समरस होऊन जातो. देहबुद्धी जुनाट आहे, ती सुटता सुटत नाही. इतकेच नव्हे तर ती आत्मबुद्धी निर्माण होण्याच्या पुन्हा पुन्हा आड येते. म्हणून वाटेल ते करून देहबुद्धी नाही करावी असे समर्थ सांगतात. देहच सर्वस्व आहे असे वाटणे हेच देहबुद्धीचे मुख्य लक्षण आहे. परंतु शहाणे लोक देहाचे खोटेपण, त्याचे अशाश्वतपण बरोबर ओळखतात आणि दोष पाहतात. म्हणून देहबुद्धीत न राहता आत्मबुद्धीत राहता आलं पाहिजे. तर इथं हा दुसरा समास आहे तो संपतोय. तिसरा समास आहे तो चतुर्दश ब्रह्मनिरूपण आहे. तर याच्यात सांगितलं की जगामध्ये वस्तू अनेक असतात, पण त्यांच्यामध्ये एकपणा असतो. तो शोधून काढणे हा माणसाच्या ज्ञानाचा प्रधान हेतू आहे. प्रत्येक वस्तू वेगळेपणाने जगते. तिला स्वतःचा आकार असतो, रंग असतो, ती कालाबरोबर बदलते, कालांतराने नाश पावते. याच्या उलट अनेक वस्तूंमधील एकपणा सर्व वस्तूंना व्यापून राहतो. त्या एकपणाला आकार नसतो, रंग नसतो, कालाप्रमाणे तो बदलत नाही, कालांतराने तो नाशही पावत नाही. वस्तू मूर्त असते, तर वस्तूंना व्यापणारा एकपणा अमूर्त असतो. अनेक वस्तूंना व्यापून राहणाऱ्या एकपणाचे क्षेत्र विशाल करता करता अखेर सर्व वस्तूंना एकपणाने पोटात घेणाऱ्या ब्रह्मापर्यंत आपण पोहोचतो. मानवी बुद्धीच्या भूमिकेवरून या परब्रह्माचे वर्णन करण्यास दृश्य विश्वामधील वस्तू शोधाव्या लागतात. त्या दृष्टीने विचार करता 14 प्रकारांनी ब्रह्माचे वर्णन योग्यच आहे. परंतु आत्मसाक्षात्कारी पुरुष
मानवी बुद्धीची मर्यादा ओलांडून जातात. अर्थात त्यांच्या दृष्टीने ही 14 लक्षणे पूर्ण ब्रह्माचे वर्णन करण्यास कमी पडतात. ती कशी कमी पडतात हे या समासामध्ये समर्थाने सांगितले. पण आपण तर त्याच्या पुढच्या गोष्टी बघतोय. त्यामुळं आपल्याला ती 14 प्रकार आहेत ते जाणून घ्यायची गरज नाहीये. तरी इथे मी वाचून दाखवेन तुम्हाला, की काय आहेत ती 14 लक्षणं. तर त्याच्या आधी सांगेन, की तर्काने एखादा विषय समजावून द्यायचा असतो, त्यावेळी त्या विषयावरील जे आक्षेप असतात, त्याचे वर्णन प्रथम करतात. त्यास पूर्व पक्ष म्हणतात. आणि विरोधकांनी निर्माण केलेले आक्षेप फेडले, म्हणजे आपला मुद्दा मांडण्याचा मार्ग मोकळा होतो आणि त्यास सिद्धांत म्हणतात. येथे 14 ब्रह्मे हा पूर्व पक्ष असून, शुद्ध ब्रह्म हा सिद्धांत आहे. मग ही जी काही 14 लक्षणं आहेत, ती पूर्व पक्ष आहेत. पूर्व पक्ष म्हणजे अज्ञानी लोकांची प्रश्नांची उत्तरं आहेत किंवा प्रश्न आहेत म्हणू शकता. आणि त्याचं उत्तर शोधल्यानंतरनं जो सिद्धांत आहे, तो म्हणजे शुद्ध ब्रह्म आहे. जो की या 14 ब्रह्मांच्या पलीकडचा आहे आणि नंतरचा आहे. रत्ने खाणीमध्ये सापडतात, ती मिळवण्यासाठी प्रथम खाणीमधून पुष्कळ माती गोळा करावी लागते. मग तिच्यामधून रत्न हाती येतात. त्याप्रमाणे प्रथम 14 ब्रह्मे कोणती, त्याचे वर्णन एके ठिकाणी करायचे, नंतर त्याचे विवेचन करायचे, म्हणजे मग शुद्ध ब्रह्म हाती लागते. मग हे 14 ब्रह्म कुठले आहेत? तर पहिलं जे आहे ते शब्द ब्रह्म आहे. दुसरं आहे ते ओंकार, एकाक्षर ब्रह्म. बघा हां, 14 ब्रह्मांमधलं दुसरं ओंकार आहे, जे की मगाशी त्याचा उल्लेख अतिसूक्ष्म केला होता, अतिसूक्ष्म शब्द म्हणून. तर 14 ब्रह्मांमधलं दुसरं ब्रह्म आहे. मग आपल्याला ही 14 पार केल्यानंतर ना आपण ब्रह्मापर्यंत पोहोचणार आहे. तर दुसरं आहे ओम, एकाक्षर ब्रह्म. तिसरे आहे श्रुतीने सांगितलेले खम ब्रह्म. आणि चौथं आहे सर्व ब्रह्म. पाचवं आणि ह्याचे सगळे जे काही उदाहरणं आहेत ती या समासात दिलेत. आपल्याला तितकं डिटेलमध्ये नाही बघायचे, कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. तसं जर दासबोध घ्यायचं म्हटलं तर आपल्याला 1 वर्षही कमी पडेल. इतकं अगाध आहे ते. तर चौथा आहे सर्व ब्रह्म, पाचवा आहे तर या प्रत्येक ब्रह्माचं विवरण इथे या समासात दिलेलं आहे. ज्यांना कोणाला वाचायचं असेल, बघायचं असेल, जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता या समासामध्ये. तर पाचवा आहे चैतन्य ब्रह्म, सहावा आहे सत्ता ब्रह्म, सातवा आहे साक्ष ब्रह्म, आठवा आहे सगुण ब्रह्म, नववा आहे निर्गुण ब्रह्म, 10वा आहे वाच्य ब्रह्म, 11वा आहे अनुभव ब्रह्म, 12वा आहे आनंद ब्रह्म. बघा हा, या स्टेट्स नावावरूनच कळत जात आहे. 10वं आहे वाच्य ब्रह्म. ब्रह्मवाचा म्हणतात ना, ब्रह्मवाक्य त्या पद्धतीने. 11वा आहे अनुभव ब्रह्म, म्हणजे अनुभवाची प्राप्ती होणं, ते अनुभव ब्रह्म. आणि 12वा आहे आनंद ब्रह्म, म्हणजे ब्लीस म्हणतो आपण. एनलायटन होतानाची शेवटची स्थिती म्हणजे ब्लीस. ते हे आनंद ब्रह्म, जे की 12वं ब्रह्म आहे. 13वा आहे तदाकार ब्रह्म आणि 14वा आहे अनिर्वाच्य ब्रह्म. अशी ही 14 ब्रह्म आहेत. आणि मग त्या पलीकडं ही जी 14 ब्रह्म आहेत ते पूर्व पक्ष आहेत. सिद्धांत म्हणजे काय? याच्या पलीकडचा ब्रह्म, हे या समासामध्ये तिसऱ्या सांगितलेला आहे. तर चौथा समास जो आहे तो आहे विमल ब्रह्म निरूपण नाम. तर तो थोडासा मोठा आहे, त्यामुळं आता मला वाटतं आपण इथं थांबूया. दशक 7व्यातला चौथा समास विमल ब्रह्म निरूपण नाम, तो आपण उद्या बघूयात. राहिलेले समास. ठीक आहे. तर धन्यवाद सगळ्यांना. तुम्ही खूप मनापासून ऐकून घेतायत. फक्त मी एकच सगळ्यांना विनंती करेन, की नुसतं ऐकून घेऊ नका, फक्त श्रवण करू नका. मनन आणि चिंतन खूप 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 महत्वाचं आहे. आणि मनन करून, चिंतन करून त्याच्यानंतरनं जे काही तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होणार आहे, हे जे सांगत आहे हे आत्मज्ञान नाही, हे माझं ज्ञान, हे माझ्यासाठी आत्मज्ञान झालं. तुमच्यासाठीचं जे आत्मज्ञान आहे ते तुम्ही हे श्रवण केल्यानंतर, त्याचं मनन चिंतन केल्यानंतरनं जे काही ज्ञान तुम्हाला मिळणार आहे ते तुमचं आत्मज्ञान आहे. आणि हे आत्मज्ञान प्रत्येकाचं वेगळं वेगळं असणार आहे. तर मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे, की तुम्ही त्या आत्मज्ञानापर्यंत पोहोचा. नुसतं ऐकून सोडू नका. फक्त श्रवण करून हेच आत्मज्ञान मानू नका. प्रत्येकासाठी आत्मज्ञान वेगळं आहे. तुम्ही तुमच्या तुमच्या लेवलला श्रवण केल्यानंतर मनन चिंतन करून जे आत्मज्ञान तुम्हाला आत्मसात होणार आहे स्वतःच्या आतमधलं, ते तुम्ही कुठेतरी नमूद लिहून ठेवा तुमच्या डायरीमध्ये. किंवा जेव्हा तुम्हाला आत्मज्ञान होईल तेव्हा तर ते दृढ राहतच, म्हणजे त्याच्यात त्याला वेगळं लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही. तर ते आत्मज्ञानापर्यंत तुम्ही पोहोचा. म्हणजे मीच असं नाही, कोणीही आता इथे जे काही वाचन करतंय दासबोधाचं म्हणा किंवा बाकीच्या ग्रंथांचं, तर ते जे आहे ते त्यांनी वाचन करून आपण त्याचं श्रवण केलेलं असतं.
तर ते श्रवण करून मनन चिंतन करून आपण आपलं आत्मज्ञान घेतलं पाहिजे त्याच्यासाठीच, त्या ग्रंथाचं, त्या समासाचं. तर ते नक्की तुम्ही सगळ्यांनी करा, हे मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय. तर खूप खूप धन्यवाद. तुम्ही हा ग्रंथ, हे समास इतके अवघड असूनही ऐकताय आणि ऐकण्याची आपली पात्रता आहे. तेवढ्या लेव्हलची आपल्याकडे ऊर्जा आहे. म्हणजे नक्कीच आपण मनन चिंतन करून आत्मज्ञानाच्या लेव्हलला सुद्धा पोहोचू शकतो, बरोबर? म्हणजे आपण ब्रह्मापर्यंत पोहोचायला काहीच गोष्टी शिल्लक आहेत. फक्त जिथे कुठे देहबुद्धीत अडकलोय, कधी-कधी अडकतो आपण, बरोबर? आपण अखंड नाही अडकत. आपण ध्यानी आहे, ध्यान करतोय, साधनेत आहे, रोजच्या साधनेत आहे. आणि अनुसंधान जेव्हा लागेल, साधनेचं अनुसंधान जेव्हा लागेल, तेव्हा आपल्याला परब्रह्माची प्राप्ती होणार आहे, अनुभवाची प्राप्ती होणार आहे. तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आता आपण अनुसंधानाच्या पायरीवर आहे. अनुसंधानाच्या पायरीवर आपल्याला राहायचं आहे, साधना सोडायची नाहीये. ध्यानाची, मनन, चिंतनाची, आत्मज्ञान शोधण्याची. आणि ही सतत करत राहू, करत राहू, करत राहू, न कंटाळता, न देहबुद्धीला आड येऊ देता, तेव्हा नक्की एक ना एक दिवस ती अनुभव प्राप्ती, त्या परब्रह्माची, त्या ब्रह्माची अनुभूती मिळणार आहे. ती कोणाला, कधी, कशी मिळणार हे कुणीही कुठल्याही ग्रंथात लिहून ठेवलेलं नाहीये. कोणीही सांगू शकत नाहीये. या ग्रंथातही तेच सांगितले समर्थांनी, की ती अनुभूती कधी, कुणाला, कशी मिळणार आहे हे माहिती नाही. समर्थांनी सुद्धा लिहिलंय. जरी त्यांना आत्मसाक्षात्कार झाला असला, जरी त्यांनी हा अध्यात्म ग्रंथ लिहिला असला, तरी त्यांनीही सांगितले ते त्यांनाही माहिती नाहीये कोणाला, कधी, कशी होणार आहे आत्मप्राप्ती आणि ती अनुभूती. त्यामुळं आपण आपलं अनुसंधान सोडायचं नाहीये साधनेचं, मनन चिंतन सोडायचं नाहीये, आत्मज्ञान मिळवायचं सोडायचं नाहीये, जोपर्यंत अनुभूती मिळत नाही तोपर्यंत. आणि सांगितलंच आहे, जो त्याच्याही पलीकडे जाईल ब्रह्मापर्यंत, सिद्धांतापर्यंत पोहोचायचं आपल्याला. पूर्व पक्षात थांबायचं नाहीये, 14 ब्रह्म ऐकून थांबायचं नाहीये आपल्याला. त्याच्या पलीकडे सिद्धांताला जाणायचंय. त्यामुळे अनुसंधान सोडायचं नाहीये, साधना सोडायची नाहीये. साधना म्हणजे काय हे आपल्याला खूपदा सांगून झालंय. कोणाच्या दृष्टीनं मंत्र जप असेल, कोणाच्या दृष्टीनं निरूपण असेल, कोणाच्या दृष्टीनं उपासना असेल, कोणाच्या दृष्टीनं ग्रंथ वाचन असेल, कोणाच्या दृष्टीने पारायण असेल, कोणाच्या दृष्टीनं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं ध्यान आहे. ध्यान आणि मनन चिंतन आणि ऊर्जा वाढवायचं आहे. ऊर्जा वाढवण्यासाठी हे मदत करणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या साधनेत सतत राहायचं आहे. एकही दिवस आपल्याला साधना चुकवायची नाही आहे. एक वेळ देहाची जी काही गोष्ट आहे म्हणजे काय, रोज जेवतो आपण देहासाठी, बरोबर? एक वेळ आपण जेवण कमी जेवलो तर चालतंय, पण साधना जी आहे, ती जेवढी जास्त करता येईल तेवढी करायची. मग ती कोणती तुम्हाला जी कुठली साध्य आहे किंवा सहज शक्य आहे ती साधना. साधना सोडायची नाहीये. जेवायला आपण 2दा जरी जेवलो तरी ती देहबुद्धी किती आपल्याला जाणीव करून देते. किती जाणीव करून देते, की आपण जेवलो नाही, नाश्ता नाही केला, जे काही असेल ते. तसं त्या आत्म्याची आस, तळमळ जेव्हा त्या अनुभूतीची लागते, तेव्हा साधना सुद्धा अशीच व्हायला लागते. तर ती त्या लेव्हलला आपल्याला जायचंय. त्यामुळे साधना एकही दिवस, एकाही क्षणी चुकवायची नाहीये. जितकं साधनेत राहू तितक्या अनुभूती यायला मदत होणार आहे. तेवढं आत्मज्ञान व्हायला मदत होणार आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला मनन, चिंतन आणि ध्यान आणि साधना सोडायची नाहीये. तर चला आपण एक 10 मिनिटं ध्यान करणार आहोत. तर पाणी पिऊन घ्या सगळ्यांनी आणि ध्यानाच्या स्थितीमध्ये यायचंय. म्युझिक शिवाय आपण ध्यान करणार आहोत. पाणी पिऊन घ्या, ध्यानाच्या अवस्थेमध्ये या. झोपायचं नाहीये. अध्यात्म ग्रंथ वाचतोय आपण. ऍक्च्युली खूप अवेअरनेसमध्ये राहता आलं पाहिजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. तर आपला जो काही लाईट कोशंट आहे ना, तो वाढायला मदत होणार आहे. हा दासबोध का आलाय आपल्याकडं? लाईट कोशंट वाढवण्यासाठी आलाय. जितकं अवेअरनेसमध्ये राहून आपण तो ऐकणार आहे, श्रवण करणार आहे, श्रवण केल्यावर त्याचं मनन चिंतन करणार आहे, तितकं आपला लाईट कोशंट वाढणार आहे. खूप हायर लेवलचं नॉलेज आहे, ज्ञान आहे. शब्द जरी पूर्वीचे असतील तरी त्यातलं ज्ञान जे आहे ते अगाध आहे, ब्रह्माच्या लेवलचं आहे. त्यामुळे अवेअरनेसमध्ये राहायचं आहे. ध्यान सुद्धा अवेअरनेसमध्येच करायचं आहे. तर सगळ्यांनी पाणी पिऊन घ्या. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि तोंडावाटे सोडायचा आहे.
आणि शरीर आपलं संपूर्णपणे हलकं करून घ्यायचंय, रिलॅक्स करून घ्यायचंय, शिथिल करून घ्यायचंय. शांत तर आहेच, कारण आपण अध्यात्म ग्रंथ ऐकतोय बरोबर? तोही ब्रह्ममुहूर्तावर ऐकतोय. त्यामुळं शांत तर आपलं स्थिर आणि शांत आपलं शरीर आहे. फक्त मनाला आणि बुद्धीला शांत करून घ्यायचंय, स्थिर करून घ्यायचंय. सद्बुद्धीला जागृत करायचंय. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि तोंडावाटे उच्छ्वास बाहेर सोडायचा आहे आणि पूर्ण शरीर हलकं करून घ्यायचं आहे. देह बुद्धीतून वर उठायचं आहे, म्हणजे आत्म्याच्या लेवलला पोहोचायचं आहे. देह बुद्धीच्या पलीकडं जायचं आहे. शरीर हलकं करून घ्यायचं आहे. एकदम शिथिल झालंय शरीर, शांत झालंय. पूर्ण लक्ष आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावरती आहे. प्रत्येक श्वास जाणीवपूर्वक बघायचा आहे. आपल्याला आपल्या ब्रह्मासोबत राहायचंय, आपल्या सद्गुरू सोबत राहायचंय, आपल्या श्वासासोबत राहायचंय. पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करायचंय. अखंडपणे त्या श्वासामध्ये बुडून जायचंय. जेवढं आपण डीप गहन श्वासामध्ये खोलवर उतरू, तसतसं देह बुद्धी हळूहळू हळूहळू नाहीशी होणार आहे. देहबुद्धीची जाणीव नाहीशी होणार आहे आणि आपण आपल्या सद्गुरू सोबत, ब्रह्मासोबत आणि श्वासासोबत राहणार आहे. आणि ह्या श्वासासोबतचं जे अनुसंधान आहे ते आपल्याला संपूर्ण दिवसभर लावून ठेवता आलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला काहीही घडलं तरीही आपल्याला या आपल्या अनुसंधानात राहता आलं पाहिजे. आपल्या श्वासासोबत, आपल्या सद्गुरू सोबत, आपल्या ब्रह्माच्या जाणीवेमध्ये राहायचंय. अनुसंधानामध्ये राहायचंय. अखंडपणे या श्वासासोबत राहायचंय. प्रत्येक श्वासासोबत खोलवर जायचंय. जितकं गहन जाता येईल तितकं गहन उतरायचंय आतमध्ये. सूक्ष्म लेवलला जायचंय आणि आत्मानुभूती करून घ्यायची, अनुभूती मिळवायची आहे. आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठीची जी काही तयारी आहे, ती तयारी करत आहोत आपण. आपल्या ब्रह्माच्या श्वासाच्या साधनेच्या सोबत अनुसंधान करून, म्हणजेच आपल्या श्वासासोबत राहून अखंड जाणीवेत, अखंड श्वासासोबत राहायचंय. प्रत्येक श्वास जाणीवपूर्वक घ्यायचाय. तो श्वास म्हणजेच आपला सद्गुरू आहे, ब्रह्म आहे आणि अखंडपणे त्या ब्रह्मासोबत राहायचंय. जो संवाद आपण मनाबरोबर करतोय, देह बुद्धी बरोबर करतोय, आता आपल्याला जाणीवपूर्वक सद्विवेक बुद्धी वापरून आपली बुद्धी स्थिर करून जो काही संवाद आहे तो मनाबरोबर न करता आता आपल्याला आपल्या ब्रह्मा बरोबर करायचा आहे. आजपासून आणि आत्तापासून ब्रह्मासोबतचा संवाद चालू करायचा आहे. ब्रह्मासोबतचं अनुसंधान लावून घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्या श्वासासोबत राहायचं आहे. आपल्या श्वासासोबत संवाद साधायचा आहे. अखंडपणे श्वासावरच लक्ष द्यायचंय. अखंडपणे जे काही आहे ते श्वासाला सांगायचंय. आणि जे काही द्वंद्व आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला श्वासासोबतच संवाद करायचा आहे. आपल्या सद्गुरू सोबत, आपल्या ब्रह्मासोबत संवादामध्ये राहायचंय. मनात पासून विलग होऊन
देहबुद्धीपासून विलग होऊन आत्मबुद्धीमध्ये यायचं. पूर्ण लक्ष श्वासावरती अखंडपणे प्रत्येक श्वास जाणीवपूर्वक, म्हणजेच प्रत्येक क्षणी आपण आपल्या सद्गुरू सोबत आणि ब्रह्मा सोबत या ब्रह्माची अनुभूती घ्यायची आहे. आपल्या आत्म्यासोबत राहायचंय, आपल्या श्वासासोबत राहायचंय, आपल्या ब्रह्मासोबत राहायचंय अखंडपणे. संपूर्ण विश्वात, संपूर्ण चराचरात भरून उरलेला आपला ब्रह्म आणि आपला आत्मा, या ब्रह्मासोबत या आत्म्यासोबत अनुसंधान लावायचंय. म्हणजेच आपल्या श्वासासोबत अखंड राहायचंय, आपल्या श्वासासोबत अखंड संवाद साधायचाय. अनिर्वाच्यच्या पलीकडे, 14 ब्रह्मांच्या पलीकडे जाऊन आपल्याला या परब्रह्मासोबत राहायचं. दुसरं काहीच नाही करायचंय. अखंडपणे श्वासानुसंधान. जळी स्थळी काष्ठी पाषाणी, हा आत्मा आहे, हा ब्रह्म आहे, हा श्वास आहे, हा सद्गुरू आहे, हा परब्रह्म आहे. हे श्वासानुसंधान अखंड ठेवायचंय. जसं एखाद्या जागृत ठिकाणी अखंड दीप प्रज्वलन असतं, जसा दिवा विझू दिला जात नाही, अखंड दीप प्रज्वलित ठेवली जाते, अगदी तसंच आपल्याला हा श्वास अखंड जिवंत ठेवतोय. आपलं काम आत्तापासूनच असं आहे की हे श्वासानुसंधान अखंडपणे ठेवायचं आहे. त्याला कुठेही खंड न पडू देता अखंडपणे श्वासानुसंधान, श्वासासोबत राहायचंय. कोणत्याही मनाच्या, देहबुद्धीच्या विचारांच्या मध्ये गुरफटायचं नाहीये. जस जसं जाणीव होईल तस तस हे श्वासानुसंधान अखंडपणे, या श्वासानुसंधानाचं पालन करायचंय. आपली साधना, आपलं अनुसंधान सोडायचं नाहीये. श्वासानुसंधान, अखंडपणे श्वासानुसंधान. उठता बसता श्वासानुसंधान, झोपताना सुद्धा श्वासानुसंधान, जेवताना श्वासानुसंधान, पाणी पिताना श्वासानुसंधान, जेवण बनवताना श्वासानुसंधान, रोजच्या व्यवहाराचं कार्य करताना श्वासानुसंधान. अखंडपणे श्वासानुसंधान, श्वासानुसंधान आणि फक्त श्वासानुसंधान. हेच आपल्याला आत्मसाक्षात्कार घडवून आणणार आहे आणि देणार आहे. हेच आपल्याला परब्रह्माची अनुभूती देणार आहे. या श्वासानुसंधानासोबत राहायचं, अखंडपणे या ऊर्जेला कनेक्ट राहायचं. पुढचे काही सेकंद श्वासानुसंधानासोबत अखंड राहायचंय, पण जाणीवपूर्वक या श्वासाकडे बघायचंय पुढचे काही सेकंद.
आणि श्वासानुसंधान. हळूहळू जाणीवेत यायचंय, भौतिक स्थितीमध्ये यायचंय. पायांची बोटं हलवायचे, हातांची बोटं हलवायचे, हात रिकामे करून अलगदपणे डोळ्यांवरती ठेवायचे. 5, 4, 3, 2, 1 आणि 0. पाणी पिऊन घ्यायचंय. धन्यवाद सर्वांना, खूप खूप धन्यवाद. आपल्या विहंगमच्या प्लॅटफॉर्मला धन्यवाद, मॅडमला धन्यवाद, पिरॅमिडला, सुदर्शन पिरॅमिडला धन्यवाद, आपल्या ग्रुप एनर्जीला धन्यवाद. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. तर अखंडपणे आपल्याला श्वासानुसंधानामध्ये राहायचंय, जाणीवेत राहायचंय. आजपासून, आत्तापासून जे काही आपण केलेलं आहे, हे श्वासानुसंधान सुरू केलेलं आहे. या श्वासानुसंधानात जितकं अखंड राहता येईल तितकं अखंड राहायचंय, जे आपल्याला लाईट कोशंट वाढवण्यासाठी मदत करणार आहे. तर सर्वांना खूप खूप धन्यवाद.